वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डस्तम्भुतं तन्नमामि शनैश्वरम् सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालात्मा शिवा प्रिया मंदचारा प्रसन्नात्म पीडा महतु मे शनि पीडा हरतु मे शनि। जय शनिदेव। आजच्या क्लासला कोणी नवीन आहे का? काल जे असं आज फर्स्ट वेळेस काय क्लास जॉईन करतोय असं कोणी आहे का? सॉरी, काल हे सर्वच होते ना, आज कुणी नवीन दिसत नाहीये ना? ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर काल आपण जे बघितलं तर आपण राशी विषय बघितलं, ग्रहांचे सॉरी भावांचे कारक तत्व बघितले आपण, की प्रत्येक भावामध्ये काय ऍट्रिब्यूट्स आहे आणि तो भाव आपल्याला काय फळ देतो. आज जो बघणार आहे ते मी सांगितल्याप्रमाणे की आज आपल्याला जे बघायचंय, आपल्याला लाईव्ह कुंडली सोडवायची असं. तर कुंडली नेमकं सोडवताना काय काय आपल्याला नियम ट्रिक्स आणि टूल्स असतात ते आपल्याला आज जाणून घ्यायचंय. आणि मी तुम्हाला एक लाईव्ह अगोदर काही हे देईल, म्हणजे प्रेडिक्शन फॉर्म्युलेज देईल. तोच फॉर्म्युला फक्त आपल्याला कुंडलीवर वापरायचा आहे असं. आणि त्यातून मग सगळं निष्पन्न होईल त्या कुंडलीमध्ये काय आहे कसं आहे, आपण काय बघतोय काय नाही. त्यामुळे हा जो क्लास आहे थोडं लक्षपूर्वक बघा. आणि एक विनंती राहील, तुमच्या प्रश्नासाठी मी वेळ देईल, निश्चितच देईल आणि तुमच्या प्रश्नाचं मी निरासन करेल. तुम्ही समाधानी होईपर्यंत त्याचं उत्तर देईल. फक्त प्लीज तुम्हाला ज्यावेळेस वेळ दिला ना त्यावेळेस प्रश्न विचारा, कारण मध्ये इंटरप्ट होतो आणि मला जे शिकवायचंय ते शिकवणं राहून जातं असं. तर मला तुम्हाला शिकवणं, जास्तीत जास्त शिकवणं, या 3 दिवसामध्ये मी तुम्हाला काय काय देऊ शकतो हे मला बघायचंय. आणि त्यासाठी आपण क्लास झाल्यानंतर मी परत वेळ देईल तुम्हाला. तुम्ही जे काय मनात प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही असं. तर आजचा क्लास जो आहे तो आपल्याला फार इंटरेस्टिंग आहे आणि खूप नॉलेजेबल क्लास आहे. त्यामुळे निवांत बसा, टेन्शन सोडून द्या आणि क्लासवर लक्ष द्या. कारण तुम्हाला आज जे शिकायला मिळेल ते मला नाही वाटत 3 दिवसात तुम्हाला असं कोणी शिकवेल असं. असं तरी मला वाटतंय असं. तर चला आपण आज सुरू करू. आपण काल राशींचे स्क्रीन दिसते ना सर? स्क्रीन दिसते ना माझी? अनम्यूट करून सांगा प्लीज. एक कुंडली हो दिसतंय फलादेश सर. दिसतंय ना? हो दिसतंय दिसतंय. हो हो कुंडली फलादेश कसा करावा. ओके ओके, चालेल. ज्या ज्या वेळेस आवाज नाही आला, हे नाही आलं, अनम्यूट करून बोलत जा. मी काही इथून कोणाला म्यूट नाही केलंय असं. कारण कधी कधी मी पण शिकवण्याच्या नादात असतो, इकडे तिकडे जर थोडस जरी टच झालं लॅपटॉपला तर सगळा प्रॉब्लेम येऊन जातो. तर बाय द वे युट्यूब चॅनलचं परत सांगा ना कसं ते. युट्यूब चॅनलला कसं जायचं ते. मॅडम, हे जे चॅनलचं नाव आहे ना माझं, हेच आहे, जय शनिदेव ज्योतिष केंद्र. मी तुम्हाला लिंक पाठवतो, तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ. आपण पहिले स्टडी करून घेऊ. मी तुम्हाला लिंक पाठवेल, प्रत्येकाला रेकॉर्डिंग मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. एवढं टेन्शन नका घेऊ. तर आपण काल बघितलं होतं राशीचे तत्व बघितले आपण. अग्नि तत्व, वायू तत्व, जल तत्व. त्यानंतर आपण दिशा बघितल्या की कोणत्या दिशा कशा असतात आणि त्या कशा पाठ ठेवायच्या. त्याचे आपण ट्रिक्स पण बघितले काल, की कोणत्या ट्रिक्सने आपण कोणतं कसं पाठ करू शकतो. अर्ध्या रात्री बऱ्याचशा लोकांनी तुम्ही प्रॅक्टिस पण केली असेल. केली का? किती जणांनी प्रॅक्टिस केली बरं? काल जी शिकवलं त्याची किती जणांनी प्रॅक्टिस केली? खरं मनापासून सांगा. केली सर. मी केली सर. मी केली प्रॅक्टिस. ओके, मला ते कोणकोणत्या रात्री पण आठवत होतं ते. आठवत होतं? नाव कळू शकेल मला, इथे दिसत नाही. सुभाष गोसावी.
हा, तर गोसावी सर, तर तुम्हाला काय जाणवलं त्यानंतर, ज्यावेळेस तुम्ही ही प्रॅक्टिस वगैरे केली आणि तुम्हाला म्हणजे काही वेगळं वाटलं की ही ट्रिक्स आणि टूल समजून घेण्यासाठी तुम्हाला काही अडचण आली का, किंवा आणखी काही विषय असं? नाही सर, बिलकुल नाही. आणि इतकी उत्सुकता वाढत चालली आहे की म्हणजे असं कधी शिकवलं गेलं नाहीये. त्यामुळे ते नाविन्यपूर्ण असल्यामुळे खूप खूप उत्सुकता वाढते आणि ओके. इझी समजते. बोटांवर ते त्यांची तत्व, ओके. स्वभाव हो, ते. सॉरी टू इंटरप्ट यू. पण खूप चांगली ट्रिक्स आहे आणि मला पण ज्यावेळेस भेटली होती त्यावेळेस मी यूज केलं. तुम्ही सतत जर याला ते करत गेला तर तुम्हाला काहीच पाठ ठेवायची गरज नाही. आपल्या सगळं बोटा म्हणजे पंचांगच आपल्या बोटामध्ये तयार होतं. त्यामध्ये राशीचे स्वभाव असतात, त्यानंतर दिशा वगैरे या ज्या गोष्टी आहेत ज्या फलितासाठी आपल्याला गरजेच्या असतात, त्या सर्व गोष्टी आपण पाठ करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आता इथून पुढे आपण सुरू करू. कालचा अभ्यास झालेला आहे, कालच्या याच्यामध्ये काही अडचण तर दिसत नाहीये मला. तर असली जरी तर आफ्टर क्लास तुम्ही विचारू शकता. प्रत्येक भावांची एक दिशा असते, प्रत्येक राशींची एक दिशा असते, प्रत्येक भावांची एक दिशा असते. प्रत्येक डिफरंट पार्ट असतो. एक राशीचा डिफरंट पार्ट आहे, एक भावांचा डिफरंट पार्ट आहे, त्यानंतर राशी स्वामीचा डिफरंट पार्ट आहे. प्रत्येक वेगवेगळे घटक कुंडलीमध्ये डिवायडेशन केलेले. हे सगळं मिक्सिंग करून आपल्याला जे करायचं असतं ते फलित करायचं असतं. त्याला आपण काय म्हणतो तर प्रेडिक्शन म्हणतो. नुसतं कुंडलीमध्ये हे दिसतंय ते दिसतंय म्हणजे ती कुंडली सोडवणं झालंय. यामध्ये योग आहे, असं होणार आहे तुमचं, हे ती झालं कुंडली सोडवणं. ऍक्च्युअल आपल्याला शिकायचंय ते प्रेडिक्शन. प्रेडिक्शन टेक्निक आपल्याला शिकायचंय. त्यासाठी आपल्याला हे डिवायडेशन पाडून घेतलंय. राशी वेगळ्या, ग्रह वेगळे, भाव वेगळे. आपण काल राशी संदर्भात माहिती घेतली. आता आपण भाव आणि ग्रह हा बेसिक टप्पा पार करून त्यानंतर लाईव्ह कुंडली तुम्हाला मी आजच्या आज तुमच्या समोरच सोडून दाखवेल. खूप इझी. ज्योतिषशास्त्र समजून घेतलं, लक्षात घेतलं, खूप इझी. फक्त कन्फ्यूज होऊ नका. कन्फ्यूज झाले, भरकटून जाशाल, एकदा भरकटले वापस येणं शक्य नाही, सोडून देशाल अभ्यास, ज्योतिषशास्त्र तिथे संपून जाईल. कारण इथूनच खरं ज्योतिष चालू होतं. जिथं माणूस खुंटतो तिथूनच खरं ज्योतिष चालू होतं. बाय द वे, पूर्व दिशाची प्रथम भाव जो आहे त्या प्रथम भावाची जी दिशा असते ती पूर्व असते, हे लक्षात घ्या. परत दुसरा भाव जो आहे त्याची ईशान्य असते, तिसऱ्या भावाची ईशान्य असते, चौथ्या भावाची उत्तर असते, पाचव्या भावाची वायव्य असते, सहाव्या भावाची पण वायव्य असते, सातव्या भावाची पश्चिम असते, त्यानंतर 8 आणि 9 भावाची नैऋत्य दिशा असते, 10व्या भावाची दक्षिण दिशा असते, 11वा आणि 12वा वेस्ट जे म्हणतात त्याला आपण, या भावाची दिशा जी असते ते अग्नी असते. हे बघा, इथे खूप सोपं टेक्निक आहे. आपण जसं जे पहिले बघितलं होतं दिशा, पूर्व नंतर दक्षिण घेतली, दक्षिण नंतर पश्चिम, पश्चिम नंतर उत्तर आणि नंतर पूर्व, तेच टेक्निक इथं वापरायची. प्रथम भावात पूर्व दिशा आहे, त्याच्यानंतर दशम भावामध्ये दक्षिण, त्याच्यानंतर सप्तम भावात पश्चिम, त्यानंतर उत्तर. एवढ्या दिशा पाठ झाल्या त्या या उपदिशा आपोआप पाठ होतात. सोपं टेक्निक. टेक्निक कसं होतं आपलं, पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर, बस एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर तो दिशा फक्त पाठ करा. पूर्व आणि दक्षिण मध्ये आग्नेय दिशा, दक्षिण आणि पश्चिम मध्ये नैऋत्य दिशा, पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य दिशा, आणि उत्तर आणि पूर्व मध्ये येते ती कोणती येते तर ईशान्य दिशा. तुम्हाला फक्त पाठ करायचे पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर. आवडली का ट्रिक्स? त्यानंतर तुम्ही भावाची कोणतीही दिशा विचारा, तुम्हाला कधी पण सांगितल्या जाईल. तुम्ही प्रॅक्टिस करा, सहजासहजी होऊन जाईल. तर ह्या दिशा कुठं कामात येतात आपल्याला? ज्यावेळेस आपली वस्तू हरवते, घरामध्ये वस्तू चोरीला जाते, ते बघण्यासाठी दिशा कामात आहे. आई वडील विचारता मुलीसाठी लग्नाचं स्थळ कोणत्या दिशेकडनं येईल, त्यावेळेस ही दिशा येते. त्यानंतर आपण ज्यावेळेस एखादं गाळा किंवा घर वगैरे घेतो त्यावेळेस आपण विचारतो गुरुजींना की गुरुजी आमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला पाहिजे, किंवा या दिशेला दरवाजा आहे तो आमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे, त्यावेळेस या दिशा कामाला आहेत. एखादा आपण बिझनेस स्टार्ट करतो तिथे गाळा घेतो, तो गाळा कोणत्या साईडचा घ्यावा, त्यावेळेस ही दिशा कामात येतात. असे बरेचसे उपयोग आपण या दिशा जर पाठ असल्या तर आपण स्वतःच्या जीवनात पण आणू शकतो, इतरांच्या जीवनात पण आपण त्यावर हे करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इथे आहे. इथे जे आहे ते आपण दिशा बघितल्या. आता प्रत्येक जो ग्रह आहे आपले जे 9 ग्रह आहे, 7 ग्रह आहे,
त्या ग्रहांची प्रत्येक दिशा असते. जसे की बघा, इथे मी तुम्हाला दिशा, ग्रहांची दिशा आणि ग्रहांचे लिंग हे दोन्ही एकत्र सांगतोय. ग्रहांची दिशा बघा, सूर्य, सन म्हणजे रवीची दिशा असते पूर्व, आणि रवी हा पुरुषलिंगी आहे. त्यानंतर विनस म्हणजे शुक्र, शुक्राची दिशा ही आग्नेय आहे आणि शुक्र हा स्त्रीलिंगी. त्यानंतर मंगळ, मास ची दिशा जी आहे दक्षिण आहे आणि मास हा पुरुषलिंगी. त्यानंतर राहूची दिशा जी आहे ती नैऋत्य आहे आणि याला काही अस्तित्वच नाहीये, त्यामुळे याला लिंगच नाहीये. पश्चिम जी दिशा आहे ती शनीची येते. शनी हा नपुसक ग्रह आहे. त्याच्यानंतर वायव्य दिशा, चंद्राची दिशा वायव्य येते. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. उत्तर ही दिशा बुधाची उत्तर दिशा येते. बुध पण हा नपुसक ग्रह आहे. आणि ईशान्य दिशा ज्युपिटर म्हणजे गुरुची येते आणि गुरु हा पुरुष ग्रह आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक ग्रहांची दिशा झाली आणि प्रत्येक ग्रहांचे लिंग पण झाले. हे आपल्याला कुठं कामात येतात? ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये काही फलादेश करायचा असतो त्यावेळेस त्या भावासंदर्भात, त्या ग्रहासंदर्भात काही घटना किंवा काही असे आपल्याला ज्यावेळेस दिशेचा वापर येतो त्यावेळेस आपण सूर्यापासून हे करतो. आता सूर्याच्या सप्तम भावात जर सूर्य असेल तर पूर्वीकडनं स्थळ येईल, हे पण एक ग्राह्य धरल्या जातं. किंवा सप्तमेत जर सूर्य असेल तर पूर्वीकडनं पण स्थळ येऊ शकतं. त्यानंतर वडिलाच्या माध्यमातून पण येऊ शकतं, कारण सूर्यापासून आपण काय बघतो तर वडील बघतो, तो वडिलांच्या माध्यमातून येईल. जर सप्तमेत चंद्र असेल, चंद्राबरोबर सप्तमेशाची युती असेल तर आईच्या माध्यमातून स्थळ येऊ शकतं, आईच्या नातेवाईकाकडनं स्थळ येऊ शकतं. असे फक्त आपल्याला एक लॉजिक लावायचे असतात आणि ते लॉजिक हे प्रेडिक्शन मध्ये आपण असं हळूहळू रूपांतरित करू शकतो. तर हा, तर काल मला एक जणांनी प्रश्न विचारला होता, कोण मॅडम होतं वाटतं, आहे का ते सध्या? बोलू शकशाल का? मला एक प्रश्न विचारला होता त्यांनी की मंगल हा जर पुरुष ग्रह आहे तर त्याची जी वृश्चिक रास आहे तर ती रास स्त्री कशी? हा प्रश्न मला क्लास झाल्यानंतर कळाला त्यांचा. तर मी त्या असो किंवा नसो रेकॉर्डिंग बघते, त्याचं उत्तर देतो मी. प्रत्येक रास ही ग्रहांच्या लिंगाहून धरलेली नाही. ग्रहांचे लिंग वेगळे आणि राशीचं लिंगाचं वर्गीकरण वेगळं केलेलं आहे. तर ते वर्गीकरण कसं केलेलं आहे, तर विषम संख्याच्या ज्या राशी आहेत त्या पुरुष राशी आहे आणि समसंख्याच्या ज्या राशी आहे त्या स्त्री राशी आहे. आता विषम संख्या म्हणजे काय? मेष रास, मेष म्हणजे विषम रास येते ती. त्यानंतर दुसरी येते ती वृषभ, वृषभ कोणती येते ती समरास येते. तो विषम रास ही पुरुष आहे आणि सम राशी या स्त्री आहे, स्त्री राशी, स्त्री स्वभावाच्या राशी आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रहाची एक रास ही पुरुष, ज्या ग्रहांना दोन स्वामी तत्व आहे राशींचे त्यांची एक राश पुरुष येते आणि एक राशी स्त्री येते. तर त्याचं हे उत्तर आहे की वर्गीकरण हे सम आणि विषम या पद्धतीने केलेलं आहे. त्या क्लासमध्ये असतील तर त्यांनी चेक करून घ्यावं, नसेल तर रेकॉर्डिंग बघा. तर आपण पुढे निघू. पुढे बघा, ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकायचे, ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यांना खरंच मास्टर की करायची, त्यांच्यासाठी मी एक ट्रिक देतोय परत एक. आपलं दाते पंचांगचं पान नंबर 7 ग्रहशील चक्र. किती लोकांना पंचांग बघता येतं मला सांगू शकाल? पंचांग कोणाकोणाला बघता येतं किंवा पंचांग कळतं आणि पंचांग वापरता अशी किती लोक आहे आपल्याकडे? कमेंट्स मध्ये सांगा, इकडे सांगा. किती लोक आहे जे पंचांग वापरतो वापरतात? पण मला कळतच नाही काही. ओके, कळत नाही. हे बघा, ज्योतिषशास्त्राचा जे अभ्यास करतात, जे ज्योतिषी त्यांचे एक टूल्स आहे, ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं टूल्स आहे पंचांग. तर पंचांग हे प्रत्येकाने वापरलं पाहिजे. पंचांग हे शिकलं पाहिजे. पंचांगातून आपण अर्धी कुंडलीचं फलादेश करू शकतो. कसा करू शकतो? जर तुम्हाला जर वाटत असेल पंचांग शिकावं तर पंचांगचे क्लास, एक स्पेशल क्लास घेत असतो मी पंचांगचा. मला पंचांग शिकवण्यामध्ये फार इंटरेस्ट येतो, कारण तिथून म्हणजे तो ज्योतिषाची पहिली पायरी ती पंचांग.
आणि ज्याला पंचांग कळालं त्याला अर्धी कुंडली समजते. तर 100 रुपये किंमत असते, जास्त काही विषय नसतो. पंचांग मधून खूप शिकण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे. आणि दाते पंचांगासारखं दुसरं कोणतंही पंचांग सोपं आणि साधं नाही. त्यामुळे इथून पुढे पंचांग विकत घ्या. 100-1 रुपये किंमत आहे. त्यात नाही कळालं तरी चालेल. मी एखाद्या वेळेस असाच क्लास घेईल, त्यावेळेस तुम्ही फ्री क्लासमध्ये पण जॉईन केलं किंवा पेड क्लासमध्ये जॉईन केलं तर तुम्हाला पंचांग शिकवेल, हे मी सांगतो तुम्हाला. माझे पंचांगचे पण क्लासेस असतात. तर पंचांग मध्ये ग्रहशील चक्र म्हणून एक पेज आहे, पेज नंबर 7 वर. पेज नंबर 7 वर ग्रहशील चक्र आहे. ज्यांना ज्योतिषशास्त्रात मास्टरकी करायची त्यांनी हे चक्र, हे पेज नंबर 7 हे पूर्ण पाठ पाहिजे. ग्रहशील चक्र हे पेज नंबर 7 आहे पंचांगवर, हे पूर्ण पाठ पाहिजे. यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये, खूप सोपं आहे. तुमचा अर्ध ज्योतिष या पंचांगात विभागले आहे, अर्ध ज्योतिष पंचांगात विभागलंय. जे जे आपण टूल्स वापरतो कुंडली फलादेशाला, ज्योतिषाला, ते सगळे इथं स्टेज बाय स्टेज दिलेले आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेत दिलेले. तर कसे दिलेले समजून घेऊ आपण. स्क्रीन दिसतंय? छोटं दिसतंय काय? मोठं करू का थोडं? हो ओके, दिसतंय. दिसतंय. बरं, चालेल. ज्यांना दिसतंय त्यांनी बघून घ्या, नसेल तर मग पंचांगामध्ये बघून घ्या. हा व्हिडिओ बघून ते बघा. हे बघा, इथे दिलेले पूर्ण ग्रह दिलेले सूर्यापासून केतूपर्यंत. मी यामध्ये जास्त वेळ घेणार नाही, फक्त तुम्हाला सांगतो इथं काय काय आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या याचा अभ्यास करा आणि हे पाठ करा. हे पाठ केलं तुमचं अर्ध टेन्शन मिटलं. हे आंतरराष्ट्रीय खुणा दिलेला आहे. या खुणामुळे कुठं कुठेतरी वापरात येतात आहे. आता सध्या तर काही येत नाही, आता सॉफ्टवेअर वगैरे निघालेले म्हणून. तरी पण कुठं जर तुम्हाला आढळलं असं तर तिथं मून समजायचे, चंद्र समजायचे, इथे असेल तर सन समजायचं. त्यानंतर स्वक्षेत्रानी म्हणजे काय, तर ही स्वरास असं इथं म्हणतात. तर इथं स्वक्षेत्राने लिहिलेलं आहे, इथं स्वरास म्हणून असं लिहून घ्या. स्वरास काय आहे? सूर्याची स्वरास कोणती? सिंह आहे. चंद्रमाची कर्क आहे. मंगळाची मेष आणि वृश्चिक आहे. बुधाची मिथुन आणि कन्या आहे. गुरुची धनु मीन, शुक्राची वृषभ तुला, शनीची मकर कुंभ, राहूची कन्या आहे आणि केतूची मीन, असं इथे दाखवले. राहू आणि केतूंना राशी नसता, पण काही ठिकाणी याचा उपयोग झालेला आहे. काही जण करतात, काही जण करत नाही. आपण एक अभ्यासासाठी विचारात घेऊ. राहूची रास कन्या असते म्हणतात आणि केतूची रास ही मीन असते. ह्याच राशी मी तुम्हाला शिकवल्या, त्या इथं पूर्णपणे व्यवस्थित दिल्या आहे. त्यानंतर उच्च क्षेत्राने म्हणजे काय, तो ग्रह कोणत्या राशीमध्ये उच्च असतो. सूर्य मेष मध्ये उच्च असतो. सूर्याची उच्च राशी मेष आहे. चंद्रमाची वृषभ, मंगळाची मकर, बुधाची कन्या, गुरुची कर्क, शुक्राची मीन, शनीची तुला. त्यानंतर राहू हा मिथुन राशीमध्ये उच्च मानतात आणि केतू हा धनु राशीमध्ये उच्च मानतात. हे बघा, स्वक्षेत्रानी स्वतःची रास, उच्च क्षेत्रानी तो ग्रह त्या राशीत उच्च असतो. किती सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर उच्चीचा भाग दिलेला आहे. रवी जर मेष राशीमध्ये 10 अंशाचा असेल तर तो उच्चीचा मानला जातो. तसं प्रत्येकाचे इथे अंश दिलेले आहे, ते अंश बघून तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर दिले ते नीच क्षेत्राने, का तो ग्रह कोणत्या राशीमध्ये नीचीचा असतो. सूर्य तुलामध्ये नीच असतो, चंद्र वृश्चिक मध्ये नीच राशीचा असतो, मंगळ कर्केत, बुध मीन राशीत, गुरु मकर, शुक्र कन्या, शनी मेष, राहू धनु आणि केतू हे मिथुन राशीमध्ये नीच क्षेत्रांनी मानले जात आहे. नीच क्षेत्रांनी म्हणजे तिथं ग्रह हा वाईट फळ देतो आणि तिथून त्या भावाला पण बिघडवतो. कसं बिघडवतो आपण आता लगेच जास्त बघणार आहोत. तर नीच क्षेत्राने असतं, त्याचा उच्च भाग नीच भाग दिलेला आहे, तो भाग बघून द्या. त्यानंतर येतं थर्ड पॉइंट, मूल त्रिकोण रास. त्या ग्रहाची एक मूल त्रिकोण रास असते, एक स्वरास असते, एक उच्च रास असते, एक नीच रास असते, त्यानंतर मूल त्रिकोण रास. आता ही मूल त्रिकोण रास काय आहे. काही काही ग्रहांना 2-2 राशी. विचार करा, आपल्याला 2 फ्लॅट आहेत, एक पुण्याचा आहे, एक बॉम्बेचा आहे. पुण्याचा फ्लॅट जो आहे त्याची किंमत 1 कोटी रुपये आणि बॉम्बेचा जो फ्लॅट आहे त्याची किंमत 5 कोटी रुपये. तो समुद्राच्या कड्याला आहे आणि पुण्याचा फ्लॅट एकदम दगदगीत आहे.
तर स्वप्न बघायला काही हरकत नाही, आपण पण जाऊ शकतो 5 कोटी पर्यंत. तर कोणतरी हसलं म्हणून सांगतो. हा, तर मग विषय कसा आहे की आपल्याला पुण्यापेक्षा बॉम्बेचा फ्लॅट जास्त आवडेल. आवडेल ना? तर आपल्याला दगदगीत राहायला आवडेल. पुण्यापेक्षा बॉम्बेचा फ्लॅट जास्त आवडेल ना? तसं प्रत्येक ग्रहांना या 2 राशी त्यातली एक रास ही ग्रहांना भावते, ती ग्रहांची आवडती रास आहे, त्यालाच मूल त्रिकोण रास असे म्हणतात. तर सूर्याची सिंह आहे, शुक्राची वृषभ, त्यानंतर मेष, मंगळाची मेष, बुधाची कन्या, गुरुची धनु, शुक्राची तुला, शनीची मिथुन, राहूची कर्क आणि केतूची ही मकर मानल्या जातात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथे जे आहे दृष्टी दिलेला आहे, एक पाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी. या दृष्टी आपण बघायच्या नाही, एक पाद 2 पाद नाही, डायरेक्टली संपूर्ण दृष्टी. प्रत्येक ग्रहाला हात 3 नरम दृष्टी. कर. आवाज हात कमी करा नरम प्लीज. कर. आवाज नरम नरम कर भात. रश्मी मॅडम तुमचा व्हॉइस बंद करा. स्पीकर चालू आहे तुमचा, माईक चालू आहे. ओके. तर प्रत्येकाला असे काही ग्रह आहे की त्यांना एक एकच दृष्टी, कॉमन दृष्टी म्हणजे 7वी दृष्टी सर्वांना कॉमन आहे. त्यातले गुरु आहे, शनी आहे, मंगळ आहे, या ग्रहांना 3 दृष्ट्या आहेत. सगळ्यांची इथं कॉमन दृष्टी घेतली जाईल ती 7वी दृष्टी. 7वी दृष्टी सगळ्याच ग्रहांना कॉमन आहे. त्यानंतर येतो मंगळ. मंगळाला 4थी, 7वी आणि 8वी या 3 दृष्ट्या आहेत. त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला तर गुरुला 5, 7, 9 या 3 प्रकारच्या दृष्ट्या असतात. त्यानंतर शनीला 3, 7, 10 या 3 दृष्ट्या असतात. म्हणजे 3 ग्रह अशा आहे की त्यांना 3 दृष्ट्या आहेत आणि 2 ग्रह, बाकीचे जे ग्रह आहेत त्यांना एकच कॉमन दृष्टी आहे, ती म्हणजे 7वी दृष्टी. त्यानंतर इथं ग्रहांचे तत्व दिलेले आहे, अग्नी, तेज, वायू, भूमी, आकाश. तुम्ही इथून बघून घ्या, आपल्याला पुढे भरपूर अभ्यास आहे तर तो शिकायचा आहे. त्यानंतर इथं दिशाबल दिलेले आहे, कोणता ग्रह कोणत्या दिशेमध्ये बली असतो. दिशाबल, सूर्य हा पूर्वेला बली असतो, त्यानंतर चंद्र वायव्येला, हे इथं दिलेले आहे. कुंडलीतलं स्थान दिलेलं आहे, कोणत्या स्थानात कोणता ग्रह बलवान असतो. त्यानंतर इथं काळबळ दिलेले आहे, कोणत्या वेळेस कोणता ग्रह बलवान असतो असं. त्यानंतर इथं लिंग दिलंय, ते आपण बघितलंय, हे कधी तुम्हाला जिंदगीत पाठ करायची गरज पडणार नाही तुम्ही जर कालची ट्रिक्स वापरली तर. त्यानंतर इथं दिलेलं आहे मित्र ग्रह, समग्रह आणि शत्रुग्रह. प्रत्येक बघून घ्या, प्रत्येकाचा मित्र कोण आहे आणि प्रत्येकाचा शत्रू कोण आहे, कोण कोणाचा शत्रू आहे आणि कोण कोणाचा शत्रू आहे असं. तर असं हे सर्व तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी भेटेल आणि ते म्हणजे ग्रहशील चक्रामध्ये. तर या चक्राचा अभ्यास करा आणि हे पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ग्रहाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं जर अडचण आली तर आपण हे जर चक्रपाठ असेल, म्हणजे हे पेज आहे ना, याचे एक झेरॉक्स काढा तुम्ही. तुम्ही नेहमी जिथं बसता तिथं टेबल खाली, काचे खाली ठेवा, समोर ठेवा, नेहमी वाचत राहा आणि नेहमी हे बघितल्यानंतर, ट्रिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि काही जनरल आहे, काही एवढं मोठं नाहीये, ते रॉकेट सायन्स नाही. 8-10 वेळेस हेच तुमच्या जाणार आहे, 7वी दृष्टी, 5वी दृष्टी, उच्च रास, नीच रास, आणि हे एक प्रकारचे तुम्हाला काही दिवस लागतील ते तुम्हाला तोंडपाठ होईल की तुम्हाला सांगू शकता. इथे दिलेले सूर्य जे आहे, सूर्य मेष राशीमध्ये किती असतं ते आपण जे बघितलं ते दिलेलं आहे इथं सर्व. मूल त्रिकोण रास कोणती आहे, त्यानंतर स्वरास कोणती आहे, जे मी तुम्हाला इथे शिकवणार आहे तेच त्या पेज मध्ये आहे. आणि त्यानंतर मित्र ग्रह दिलेले आहे, सूर्याचे मित्र कोणते, शत्रू कोणते, सूर्य बुध हे असले कुंडली तर काय समजावं, सम समजावं, चंद्राचे शत्रू कोणते, मंगळाचे मित्र कोणते. तर हे यामध्ये वेळ न घालण्यापेक्षा तुम्ही ते व्यवस्थित ते करून घ्या. आणि बऱ्याचशा लोकांना हे पाठ पण असेल माझ्या मते, पण तरी पण एक जे आपल्याकडे जे नवीन लोक आहेत त्यांना अभ्यासासाठी हे सांगणं गरजेचं आहे, माझं कर्तव्य होतं म्हणून मी हे सांगितलं. समजलंय का इथपर्यंत? हो सर. समजतंय ना? शिकवलेलं समजतंय ना? काय काही हो सर. प्रॉब्लेम? हो सर. हो सर.
तर इथेच तेच दिलेलं आहे. आणि इथे एक आहे ना सोपी एक पद्धत आहे ठेवण्यासाठी. जास्त एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण इथे जर सोप्या ह्याच्यात जर लिहून घेतलं, सूर्य कुठं उच्चीचा असतो तर मेषमध्ये, नीचीचा कुठं असतो तर तुलामध्ये, हे असं सर्व पाठ करून आपण आपले कुंडली फलादेशासाठी ही टेक्निक आपल्याला खूप चांगल्या कामात येतो. आता इथे ग्रह समजले आपण. आता मेन पॉइंटला येऊ आपण, सेकंड चॅप्टर, ते म्हणजे ग्रहाविषयी माहिती, ग्रहांची दृष्टी, ग्रहांचे तत्व वगैरे ते सर्व बघितलं आपण. आता ग्रहांची दृष्टी मी पहिले सांगितलं, सर्वांना कॉमन दृष्टी आहे ती 7वी दृष्टी सर्वांना कॉमन आहे. त्यानंतर गुरु, शनी आणि मंगळ या 3 ग्रहांना फक्त 3 दृष्ट्या आहेत. जसे मंगळाला 4थी, 7वी आणि 8वी दृष्टी, गुरुला 5, 7, 9 अशा 3 दृष्ट्या आहेत आणि शनीला 3, 7, 10 अशा 3 दृष्ट्या आहेत. तर दृष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण सांगितलं की हे 7, 8, 9 हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दृष्टीचा एक नियम शिका. दृष्टी म्हणजे बरेचसे लोक आवाज प्लीज. बरेचसे लोक कन्फ्युज होतात की दृष्टी कशी बघायची, आणि सुरुवातीला इथूनच माणूस थोडं हे होतो. माईक बंद करा प्लीज, डिस्टर्ब होतोय दुसऱ्याला. माईक कोणाचा चालू आहे प्लीज बंद करा. तर एक लक्षात ठेवण्यासाठी इथे एक पॉइंट देतो तुम्हाला, ट्रिक देतो. गुरुची दृष्टी ही ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानली जाते. प्लीज माईक बंद करा प्लीज. कोण आहे? कोण आहे? नाही तर मी सर्वांना इथून क्लोज करून टाकेल, बंद करून टाकेल. पण मला अडचण आहे त्याच्यामुळे विषय. हे बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुची दृष्टी ही शुभ मानली जाते. ज्या भावावर पडते त्या भावाची वाढ आणि संरक्षण करतो. गुरु हा कुंडलीमध्ये नेमका शुभ ग्रह मानला जातो. आणि गुरुची दृष्टी गुरु केंद्रामध्ये 1, 4, 7, 10 किंवा कोण 1, 5, 9 यामध्ये जर असलं तर 100 खूण माप असं उल्लेख ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुचा केलेला आहे. कारण 1, 4, 7, 10 हे केंद्रस्थान येतं आणि 1, 5, 9 हे कोणस्थान येतं. आपण पहिले शिकलोय, तुम्हाला सांगितलं पण आहे मी. त्यामध्ये जर गुरु असेल तर कुंडलीतले अर्धे दोष हे निर्माण होत, कमी होता किंवा नाहीसे होता असा अनुभव पण आहे, असं सांगता पण, आणि असं बऱ्याच वेळेस बघायला भेटतं पण असं. त्यानंतर शनीची दृष्टी ना ही वाईट असते. शनी मुळात पापग्रह आहे. शनी हा कर्मफलदाता आहे. तुम्ही जसे वागता, मागच्या जन्मात जसं वागलं असेल त्याचं फळ तुम्हाला या जन्मात भेटणार. तुम्ही चुकी केली असेल तुम्हाला शिक्षा याच जन्मात भेटणार. तो कर्मप्रधान ग्रह मानला जातो. त्यामुळे चुकलो आपण ते शिक्षा तो इथेच देतो. शनीची दृष्टी कधी पण विलंब दाखवते. शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष एका राशीमध्ये असतो आणि शनीचं वास्तव्य एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो. शनी हा सगळ्यात स्लो प्लॅनेट आहे. सगळ्यात स्लो, धीमा, आळशी, वयस्कर आणि निवांत अशी तुलना ज्योतिषशास्त्रामध्ये शनीची होत असते. त्यामुळे शनी जिथे आला तिथं विलंब. शनी हा विलंबाचा कारक ग्रह आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शिस्त आणि कर्म हे शनीकडून बघितलं जातं. शनीसाठी तुम्हाला एक उपाय सांगतो. ज्यांना 7.5 चालू आहे ना त्यांना खूप त्रास होत असेल, काही करू नका. पंक्च्युअल राहा, वेळेत वागा, वेळेप्रमाणे वागा, टाइम टू टाइम काम करा, हातात घड्याळ घाला आणि घड्याळीप्रमाणे चाला. तुमचे 7.5चे अर्धे दोष तुमचे दूर होतील. वेळच्या वेळी उठणं, वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी ऑफिस, वेळच्या वेळी काम, वेळच्या वेळी झोपणं. पंक्च्युअल राहा, काटा चुकून नका देऊ. तुम्हाला 7.5चा त्रास नाही होणार. कारण आपण जसं कर्म करतो तसं आचरणात येतं आणि हा कर्मदाता देवता आहे. त्यामुळे हा पण बऱ्याच वेळेस काय म्हणू उपाय लोकांना कामात आहे. मंगळाची दृष्टी काय दाखवते? मंगळाची दृष्टी ऊर्जा दाखवते. मंगळात तेज, धैर्य, ऊर्जा, संघर्ष, शक्तिशाली आणि अंग मेहनतीचे काम करणार आहे.
अशी दृष्टी ही मंगळाची दाखवते. तृतीय भावामध्ये मंगळ असेल असे लोक खूप अंग मेहनतीचं काम करणारे असतात. खूप काम, त्यांना कामाच्या अजिबातही नाही वाटत. त्यांना जर सांगितलं नाही एवढी मोठी गोणी इकडे उचलून टाक, ते उभे उभे जाऊन उचलून लगेच मोकळे एकटेच करून घेतील, कोणाला हात लावायची गरज नाही. एनर्जी जी असते ती मंगळात येते. राहू आणि केतू दृष्टीबाबत विविध मत प्रभाव आहे. पारंपरिक पराशरी ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने 7वी दृष्टी मानले जाते, तर काही ज्योतिषी 5वी आणि 9वी ही दृष्टी पण राहूची हे स्वीकारत असतात. तर अशा प्रकारे जी दृष्टी आहे या दृष्टींचा आपण विचार करू शकतो. जास्त फास्ट होतोय का? बोला कोणीतरी. मीच नाही बोलतोय सर, अर्ध्या तासापासून मीच बोलतोय. नाही होते, नाही होते सर, नाही होते. नाही बरोबर आहे सर. नाही होते सर, नाही होते. कारण मी तुम्हाला कमिटमेंट केलेलं आहे की तुम्हाला काय काय शिकवायचं तेवढं मला 3 दिवसात करून द्यायचंय. त्यामुळे मी एखाद्या वेळेस फास्ट होत असेल. ओके, बरं ठीक आहे. काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय ना, नवीन वाटतंय ना काही? का प्रत्येकासारखाच क्लास वाटतोय? Yes, sir. काहीतरी समथिंग चेंज Yes, sir. नाही सर, वगैरे? खूप इंटरेस्टिंग आहे सर, खूप इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे. सर. नाही खूप इंटरेस्ट आहे सर. समजतंय ना शिकवलंय? हो बिलकुल सर. ओके, चांगली गोष्ट आहे. तुम्ही इंटरेस्ट दाखवता, मला पण आणखीन इंटरेस्ट येतो तुम्हाला शिकवायला. कारण कसं आहे माहिती का, समोरचं जर शिकवत असेल, समोरच्याला जर कळत असेल तर आपण शिकून उपयोगी. तुम्हाला समजत नाही यामध्ये तुमचा दोष नाही, इथं माझी बुद्धी कमी पडते. तर मी तुम्हाला समजून सांगण्यात किंवा समजून घेण्यामध्ये कमी पडतो असं मला वाटतं. त्यामुळे मी 3 वेळेस विचारतो तुम्हाला समजतंय का नाही किंवा समजतंय. ठीक आहे, आपला मेन पॉइंट आपण आता जे बघितलं, जे आतापर्यंत शिकलो 2 दिवसामधून, जे जे बोलण्यातून तुम्हाला ऐकायला भेटलं, ते आपण आता रिअल इथं इम्प्लिमेंट करणार आहोत आणि ते आपण आपल्या कुंडलीवर यूज करणार. तर हे बघा, दृष्टी म्हणजे काय असतं? तर दृष्टी म्हणजे बघणं. अर्थातच आपण कोणावर दृष्टी टाकतो म्हणजे एकमेकाला बघतो. बघतो केव्हा? कधी कधी समोर पण बघतो, कधी वर पण बघतो, कधी खाली पण बघतो, राईटला बघतो, लेफ्टला बघतो. तर इथे जी दृष्टी असते ग्रहांची, ती स्ट्रेट फॉरवर्ड 180 डिग्री जी असते ती सप्तम भावाची दृष्टी असते. म्हणजे ग्रह समोरासमोर असे बघत असतं किंवा ज्या घरात ग्रह बसलेला आहे तिथून पुढे 7व्या घरामध्ये तो बघतो. इथे पॉइंट लक्षात घ्या, जे नवीन शिकणारे त्यांनी जर हे पॉइंट समजून घेतला, त्यांना आयुष्यामध्ये दृष्टीचा अभ्यास करावा लागत नाही. कारण दृष्टीमध्ये फार कन्फ्यूज होतं. मी पण सुद्धा खूप कन्फ्यूज झाले. दृष्टी म्हणजे काय असतं हे बघा. दृष्टी म्हणजे मंगळ ग्रह इथं बसलेला आहे, तर मंगळाची 3 दृष्ट्या आपण बघितल्या, 4थी, 7वी आणि 10वी. मंगळाची 4थी दृष्टी कुठे येईल? तर मंगळ जिथं बसलेला आहे तिथून सुरू करायचं, त्याच्या पुढून नाही सुरू करायचं. बऱ्याच वेळेस लोक पुढून करतात. ग्रहांची दृष्टी कुठून चालू होते? जिथून तो बसलेला आहे त्या घरापासून चालू होते. हे पॉइंट लक्षात ठेवा, नंतर दृष्टीत बघायची गरज पडणार नाही. मंगळ इथे आहे 4थ भावात. मंगळाची पहिली दृष्टी आहे ती 4थी दृष्टी आहे. 4, 7 आणि 10 अशा 3 दृष्ट्या आहेत. मंगळाची 4थी दृष्टी कुठे येईल? तर सर, सप्तम स्थानावर 8वी येईल. असते ना मंगळाची? सर 8वी. हो सॉरी 8वी. मंगळाची 4थी, 7वी आणि 8वी बोलण्यातून कन्फ्युज आहे. ओके सॉरी. आपण पहिले पण तेच बोललो होतो, बोलण्यातून होतो कधी कधी कन्फ्युज. तर मंगळाची जी 4थी दृष्टी आहे ती सप्तम भावावर येते. मंगळ जिथे बसलेला आहे तिथून 4 घर मोजायची, 1, 2, 3 आणि 4. मंगळाची 4थी दृष्टी येईल ती सप्तम भावावर येईल. मंगळाला आणखी एक दृष्टी असते ती म्हणजे 7वी. इथून परत मोजा, 4, 5, 6, 7. 7वी दृष्टी मंगळाची दशम भावावर येते. त्यानंतर मंगळाची आणखी एक दृष्टी असते ती म्हणजे 8वी दृष्टी. तर 8वी दृष्टी जी आहे ती लाभ भावावर येते. त्याचप्रमाणे आपण जर शनीचा विचार केला, शनीची जी 7वी दृष्टी येते ती सप्तम भावावर येते. शनीची 3री दृष्टी जी येते ती दशम भावावर येते आणि शनीची 10वी दृष्टी जी येते, सॉरी, शनीची जी 3री दृष्टी येते ती तृतीय भावावर येते आणि 10वी दृष्टी इथून जर मोजला आपण इथपर्यंत 7 होता,
आणि इथून 3 घरं म्हणजे दशम भावावर 10वी दृष्टी येते. असे दृष्टी बघण्याचे हे नियम असतात. आता ह्या ज्या दृष्टी आहेत यामध्ये आपण डिफरंट कॅटेगरी पाडलेले आहे समजून घेण्यासाठी. इथं पण आपण एक ट्रिक्स वापरणार आहे, एक टूल्स वापरणार आहे. कोणती ग्रहाची दृष्टी कसं फळ देते हे लक्षात ठेवा. कोणत्या ग्रहाची दृष्टी कसं फळ देते. आता इथे बघा, इथे मंगळ आहे. मंगळ हा चतुर्थ भावात आहे. मंगळाची सप्तम दृष्टी मंगळाची चतुर्थ दृष्टी ही सप्तम भावावर जाते. आणि सप्तम भावामध्ये कोणती रास आहे सांगू शकेल कोणी मला? मेष. मेष मेष रास. मेष राशीचा स्वामी कोण आहे? सूर्य. मंगळ सॉरी. मंगळ. तर मंगळाची ही कोणती दृष्टी धरल्या जाईल 7व्या भावावर? मंगळ काय करतो इथं? कोणत्या भावाला बघतोय? कोणत्या राशीला बघतोय? स्वराशीला. मेष राशीला. मेष राशीला बघतोय. ऍक्च्युअली बरोबर आहे मॅडम, पण मेष राशी मंगळाची स्वरास आहे. ओके. तर इथं सांगण्याचा पॉइंट एकच की मंगळ हा स्वराशीवर दृष्टी टाकतोय. मंगळ जर चतुर्थात असेल, सप्तमात जर कधी मेष रास असेल तर मंगळाची चौथी दृष्टी ही सप्तमावर जाते. तर ती कोणती दृष्टी म्हटल्या जाईल? तर स्वराशीवर पडणारी दृष्टी म्हटली. त्यानंतर मंगळाची जर सप्तम दृष्टी जर दशम भावावर जाते आणि दशम भावात जर वृश्चिक रास असेल तर तिथं पण मंगळाची स्वराशीवर दृष्टी म्हटली. सेकंड थिंग, शनीची मेष राशीवर दृष्टी जाते. ही कोणती दृष्टी म्हटल्या जाईल? सातवी दृष्टी सप्तम. नीच राशी. मेष राशीवर. पण शनी आणि मेष राशीचा स्वामी कोण आहे? नीच राशी. मंगळावर. मंगळ आणि शनी कसे शत्रू ग्रह. तर ही शत्रू ग्रह. शत्रू राशीवर पडणारी दृष्टी म्हटल्या जाईल. मंगळाची तृतीय भावावर तिसरी दृष्टी जाते आणि तृतीय भावामध्ये मकर रास आहे. तर शनीची तिसरी दृष्टी कोणत्या राशीवर म्हटली जाईल? स्वराशीवर. स्वराशीवर. बरोबर. चंद्राची जर 7वी दृष्टी कर्क राशीवर येते. चंद्र व्ययस्थानात आहे आणि कर्क रास ही षष्टमात बसली आहे. तर कोणती दृष्टी म्हटली? स्वराज. तर आता आलं लक्षात. स्वराज. सांगायचा पॉइंट हा, इथे हा पॉइंट नोट करून घ्या की जेव्हा एखादा ग्रह स्वराशीवर दृष्टी टाकतो तेव्हा त्या भावाचे फळ तो वाढवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला एवढाच मुद्दा शिकवायचा होता, त्यासाठी एवढे मला एक्झाम्पल द्यावा लागेल. एखादा ग्रह ज्यावेळी स्वराशीवर दृष्टी टाकतो तेव्हा त्या भावाचे तो ग्रह फळ वाढवतो. आलंय लक्षात इथपर्यंत? आता इथे कसं? इथे कसं आहे? ओके. तर इथे बघा, मंगळाची दृष्टी चतुर्थ दृष्टी ही सप्तम भावावर आहे. सप्तम भावात मेष राशी ही स्वराशीवर पडणारी दृष्टी. सप्तम भाव काय? विवाह. सॉरी प्लीज, पहिले समजून घ्या, नंतर विचारल्यानंतर समजा. तर इथे सप्तम भावावर दृष्टी आहे. तर सप्तम भावापासून आपण काय बघतो? विवाह बघतो, भागीदारी बघतो, पार्टनरशिप बघतो, थोडाफार पद प्रतिष्ठा आणि सन्मानाचा विचार पण सप्तम भावावर केला जातो. तर इथं काय घडू शकतं? मंगळ काय करू शकतो? सप्तम भाव विवाहाचा भाव आहे. आपले जो जोडीदार आहे या जोडीदाराचे आपले जे वैवाहिक सुख आहे ते वैवाहिक सुख वाढवेल हा मंगळ. इथं आपल्या जोडीदाराचे जे आरोग्य आहे ते आरोग्य व्यवस्थित ठेवेल. त्यानंतर आपल्या जोडीदारामध्ये एक एनर्जी निर्माण करेल, कोणतेही काम करण्याची एक धैर्य शक्ती. कोणतेही संकट आलं, प्लीज आवाज बंद करा. कोणतेही संकट आलं तर ते निस्तारेल, ते क्लिअर करेल. असे म्हणजे हे या भावाचं फळ वाढवेल. कोण वाढवेल? मंगळ वाढेल सप्तम भावाचं. तसंच दशमावर दृष्टी आहे. दशमामध्ये वृश्चिक रास आहे. तर करिअर विषयी जे फळ असतं ते फळ वाढवेल तो.
करिअरमध्ये ग्रोथ निर्माण करेल. त्यानंतर आपल्याला प्रमोशन मिळतील. अशा प्रकारचे जे हे आहे फळ वाढवण्याचे जे प्रकार आहे, अशा प्रकारचे स्वराशीवर जर दृष्टी पडली तर तिथे हा परिणाम आपल्याला ग्रहांचा बघायला मिळतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हो सर. हो सर, हो समजलं. सर. ओके, नेक्स्ट दुसरी दृष्टी आहे. आता इथे प्रथम भावामध्ये शनी महाराज आहे आणि शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही कशावर पडते तर सप्तम भावावर पडते. आणि सप्तम भावामध्ये कोणती राशी आहे तर सप्तम भावामध्ये तुला राशी. आणि शनी महाराज तुळा राशीमध्ये नीच ग्रह म्हणून मानले जाते. शनीची नीच राशी कोणती आहे तर तुला आहे. बरोबर ना? बरोबर आहे सर. मी कन्फ्युज झालो तुमच्या. बरोबर ना? तर शनीची बरोबर आहे. इथं नीच राशीवर दृष्टी. त्यानंतर गुरुची जर गुरु हा जर कर्कट बसला आहे, नाही सॉरी, शनीची इथं नीच राशीवर दृष्टी. बरोबर. तर इथे काय करील, ज्यावेळेस कोणत्याही ग्रहाची नीच राशीवर दृष्टी नीच राशीची दृष्टी पडते तर त्या भावाचं फळ बिघडतं. आलं लक्षात? इथे शनीमुळे सप्तम भावाचं फळ बिघडणार आहे. आवाज येतोय का? येतोय सर. हा, येतोय. तर शनी इथं नीच राशीत आहे. शनीची सप्तम दृष्टी जर ही नीच दृष्टी मेष राशीमध्ये शनी हा नीचीचा असतो आणि ही नीच दृष्टी सप्तम भावावर पडते. सप्तम भाव हा विवाहाचा भाव आहे. तर या भावामध्ये या भावाचं फळ पूर्णपणे बिघडल्या जाईल. म्हणजे सप्तम भाव इथं पूर्णपणे खराब होईल आणि सप्तम भावापासून जे मिळणारं फळ आहे ते जातकाला मिळणार नाही किंवा कमी प्रमाणात मिळेल, असा त्या दृष्टीचा अर्थ असतो. आणि या संदर्भातले जे त्या भावाशी संदर्भात जे नाते असते, आता नाते इथं कोणत्या भावासंदर्भात येईल? सप्तम भाव विवाहाविषयी. विवाहाचं नातं म्हणजे पार्टनर. कोण? म्हणजे पार्टनर. आपलं पार्टनर. तर पार्टनर. या पार्टनर मध्ये आणि आपल्यामध्ये जे नाते संबंध आहे त्यामध्ये तो बिघडवेल आणि ते बिघडल्यामुळे वैवाहिक सुख हे आपल्याला फार कमी प्रमाणे मिळेल. तर नीच ग्रहाची दृष्टी अशी कार्य करत असते. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? होय सर. आता इथे जसं चंद्र हा वृश्चिक राशीत नीचीचा असतो, चंद्राची दृष्टी इथे द्वितीय भावावर पडते. द्वितीय भावापासून आपण काय बघतो? कुटुंब बघतो, वाचा बघतो, वाणी बघतो, खानपान बघतो. तर हा चंद्र काय करेल, या कुटुंबापासूनचे जे नातेसंबंध आहे आपल्या घरातले जे सगळे रिलेशनशिप आहे, हे रिलेशनशिप बिघडवेल. म्हणजे या भावापासून जे नातेसंबंध बघतो त्यामध्ये हे नीच ग्रहांची दृष्टी जर पडली तर ते संबंध पूर्णपणे बिघडले जातात आणि त्यामध्ये कलह, वाद अशा प्रकारचे संबंध निर्माण होतात. त्यानंतर आपण बघू, आता नीच दृष्टी म्हणजे काय शुभ ग्रहाचीच असेल का किंवा अशुभ ग्रहाचीच असेल का? जे ग्रह शुभ आहे ते नीच पण असू शकतात आणि जे अशुभ ग्रह आहे, प्रत्येक ग्रह हा कुठे ना कुठे नीच राहणारच आहे. तर शुभ ग्रह पण नीच असू शकतो, अशुभ ग्रह पण नीच असू शकतो. तर यामध्ये व्हॉट इज डिफरन्स बिटवीन म्हणजे शुभ ग्रह आणि अशुभ ग्रहाची नीच दृष्टी, याचा जीवनावर जातकावर काय फरक पडतो? तर हे बघा, इथे परत एक पॉइंट आणि ट्रिक्स लक्षात घ्या. क्रूर ग्रहाची जर नीच दृष्टी जर असेल तर भावात कलह निर्माण करते. आता प्रथम इथे ही कुंडली दिसते ना, कुंडली स्क्रीन दिसते ना? हो सर. ओके. तर हे बघा, ही पहिल्या फर्स्ट नंबरची जी चार्ट आहे आपला, तर या चार्ट मध्ये मंगळ आहे आणि मंगळ हा कर्केमध्ये नीच राशी असते. मंगळाची कर्के ही नीच राशी. या नीच राशीची दृष्टी कुठं पडते? सप्तम भावावर पडते. आणि मुळात मंगळ हा क्रूर ग्रह आहे. 2 पॉइंट आहे इथे. मंगळ हा नीचीचा आहे, नीच राशीत बसलेला आहे, त्यामुळे ती दृष्टी ही नीच दृष्टी राहणार आहे, वाईट तर फळ देणार आहे. सेकंड थिंग, मंगळ हा क्रूर ग्रह आहे.
या दोन गोष्टींचा जर विचार केला तर अशी दृष्टी काय करते तर त्या भावामध्ये कलह निर्माण करते. तर इथे आपण काय सांगू शकतो, मंगळ हा क्रूर ग्रह आहे, क्रूर ग्रहाची नीच दृष्टी सप्तम भावावर आहे आणि यामध्ये यांचं आणि यांच्या पत्नीचं वादिवाद होतील, भांडणं होतील, कोर्ट मॅटर होईल. आणि जर असंच काही चालू असले, आणखी त्यामध्ये एक दोन नियम ऍडिशनल झाले तर ही जी पत्रिका आहे ती घटस्फोटाकडे जाईल आणि हे भांडणं करून कोर्ट मॅटर करून विभक्त होईल. अशी फलादेश आपण इथे आपण करू शकतो. आलाय का लक्षात? येत आहे ना, समजतंय ना? हो. ओके. त्यानंतर इथं जे शनी आहे, शनी हा नीच राशीत आहे, शनी पण पापग्रह आहे, त्याची सप्तम भावावर दृष्टी, तो पण सप्तम भावाशी जे या फळामध्ये कलह करेल, निर्माण करेल, आणखी काही योग असेल तर मग घटस्फोट होईल, तो पुढचा विषय. पण ही दृष्टी अशी काम करते. आता एखादा जर शुभ ग्रह आहे आणि तो नीच राशीत आहे आणि त्याची दृष्टी पडते तर त्यावेळेस आपण काय विचार करायचा, तर शुभ ग्रहांची नीच जी दृष्टी असते ना ती त्या भावावर पडते, त्या भावाच्या फळापासून ती वंचित करते. फर्स्ट पॉइंट, क्रूर ग्रहाची नीच दृष्टी त्या भावामध्ये कलह करते. घटना तर घडून येते पण कलह करून घडून येईल. आणि शुभ ग्रहाची जर नीच दृष्टी असेल तर त्या भावापासून जे फळ भेटणार आहे त्या भावाच्या फळापासून त्या जातकाला वंचित करते. इथं गुरु हा मकर राशीमध्ये नीच राशीचा असतो. गुरु हा शुभ ग्रह आहे. गुरुची 7वी दृष्टी जी पडते इथे तर ती पडते चतुर्थ भावावर. तर गुरु इथे काय करेल माहिती का, चतुर्थ भावापासून काय बघतो आपण, घर बघतो, गाडी बघतो, बंगला असतो, या भावापासून आपल्याला वंचित ठेवेल. घराचं सुख भेटून देणार नाही, गाडीचं सुख भेटून देणार नाही, असून भेटत नाही. मग हे कसं होऊ शकतं, नोकरी निमित्त घरापासून दूर राहून घरांचं सुख केलं. आपल्याकडे गाडी आहे, लावलेली 4 व्हीलर बाहेर उभी, पण कंपनीची बस येते घ्यायला. 2-2 महिने आपण गाडी काढत नाही, असून त्याचं सुख भेटत. ठीक आहे, आपण 2-5 किलोमीटर 10 किलोमीटर गाडीनं फिरू, पण आपल्याला आपल्या गावाकडे जायचंय 150, 500, 800, 900 किलोमीटर दूर. ट्रेननाच जाऊ, बसने जाऊ, स्वतःची वैयक्तिक कमी नेऊ किंवा नेणार नाही. वाहन आहे पण त्या वाहनाचं सुख भेटत. अशा प्रकारे हे जे शुभग्रहांची जी पापदृष्टी असते तर ती पापदृष्टी काय करते तर त्या भावाच्या फळापासून जातकाला वंचित करते आणि पापग्रह क्रूर ग्रहांची दृष्टी त्या भावाच्या मध्ये फळामध्ये कलह निर्माण करते. त्यानंतर उच्च राशीची दृष्टी आणि नीच राशीची दृष्टी. आता हे बघा, उच्च राशीची दृष्टी जर भावावर पडत असेल तर भावाच्या फळाबद्दल म्हणजे पराक्रम आणि महत्वाकांक्षी बनवते. उच्च राशीमध्ये ग्रह जो आहे तो चांगलं फळ देतो आणि त्या उच्च राशीची दृष्टी जर ज्या भावावर पडेल त्या भावाबद्दल ग्रह काय करतो तर त्या भावाबद्दल असं पराक्रमी, महत्वाकांक्षी, असं ऍग्रेसिव्ह बनवतो. की सपोज इथे मंगळ आहे किंवा एखादी उच्च ग्रहाची दृष्टी चतुर्थ भावावर पडत आहे तर तो व्यक्ती जो आहे ना इतकं धडपड करेन, माझं घर व्हायलाच पाहिजे, माझं हे करायलाच पाहिजे, सेव्हिंग करेन, ओव्हर टाइम करेल, हे करेन. म्हणजे त्या भावाविषयी जे फळ मिळते तिथून चतुर्थ भावातून काय बघतो आपण, गाडी बघतो, बंगला बघतो, जमीन जुमला. तर हे घेण्यासाठी असं म्हणजे सळो की पळो जे म्हणतो आपण त्या प्रकारची वृत्ती तो जातक करत असतो. त्यामध्ये इंटेन्सिटी निर्माण करतो ग्रह की त्या भावाच्या फळाबद्दल जातकाला महत्वाकांक्षी आणि पराक्रमी असं बनवतो, असं तयार करतो की त्याबद्दलचं सुख त्याला भेटायलाच पाहिजे, अशी
उच्च राशीची दृष्टी ही त्या भावाबद्दल पराक्रम आणि महत्वाकांक्षी बनत असते. त्यानंतर मित्रग्रहावर जर दृष्टी असेल, आता मित्रग्रहावर दृष्टी असेल तर त्या भावाचे फळ बिघडण्यापासून ती दृष्टी वाचवते. आता इथे बघा मंगळ आहे, मंगळाची चतुर्थ दृष्टी ही सप्तम भावावर देते आणि सप्तम भावामध्ये जर धनुराश असेल तर धनुराशीचा स्वामी गुरु आहे. मंगळ आणि गुरु हे मित्र आहे. तर इथे काय करेल मंगळाची दृष्टी या भावावर पडते ना, तर या भावाचं जर फळ बिघडत असेल, म्हणजे इथून काय पती पत्नीचे संबंध बिघडत असेल, डिवोर्स होत असेल, तर ते वाचवण्याचा प्रयत्न तो मित्र राशीवर पडणारी दृष्टी करत असतो. म्हणजे त्या भावाचं जे फळ आहे ते पांगून देत नाही, बिघडू देत नाही. तर ते बिघडण्यामध्ये मंगळ इथे आपल्याला पापग्रह जरी असलं तर काही ना काही प्रमाणात हा मदत करताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शत्रुग्रहावर जर दृष्टी असेल तर ते त्या भावाचे फळ बिघडण्यामध्ये तो ग्रह मदत करतो. साहजिकच आहे. एक छोटस उदाहरण देतो. आपण आपल्या शेजारी 2 जण राहतात, एक मित्र राहतो, एक शत्रू राहतो. तो आपल्याशी कधी बोलतच नाही आणि नेहमी आपल्याशी भांडत असतो, आपल्याला त्याचे संबंध चांगले नाही. त्याच्या शेजारी फ्लॅट आहे, तो मित्र आहे आपले त्याचे येणं जाणं चांगले आहे, रिलेशन चांगलं आहे, जाणं येणं वगैरे. आपण रात्री 12 वाजता आलो, बाहेरून आलो आपण 12 वाजता आणि मित्राच्या गॅलरीतून आपल्याला कोणी कुदताना दिसलं की गेट पासून कोणीतरी कुदतोय, रात्रीचे 2 वाजले आणि कोणीतरी उडी मारून बाहेर गेले. आपलं जर लक्ष केलं तर आपण साहजिक तो मित्र आहे आपला, आपण त्याला उठवू, फोन लावू, त्याच्याकडे जाऊ, त्याला विचारू, त्याला कॉल करू, अरे तुझ्या गेटून कोणीतरी उडी मारली, रात्रीचे 2 वाजले, काय झालं, काय अडचणीत आहे का? तर हे काय झालंय की तिथे जर चोरी होत असेल ना, तर आपण ती मित्र राशीवर असल्यामुळे, तो आपला मित्र असल्यामुळे ती घटना घटित होण्यापासून आपण ती वाचू. पण तीच गोष्ट जर आपले शत्रू आहे, एखादा भांडतोय आपल्याबरोबर, आपला शत्रू आहे आणि त्याच्या 3 वाजता जरी त्याच्या गेटहून कोणी उडी मारली तर आपण त्याला कधीच कॉल करणार नाही, कधीच त्याच्याकडे जाणार नाही. उलट आपण काय म्हणू, कोणी असेल चला आपल्या आपल्या घरात चाल. तर ही दृष्टी अशा प्रकारे हे ग्रह आणि त्यांचे स्वभाव असतात आणि त्या जातकाच्या दृष्टीचा परिणाम त्या जातकावर असा होतो. तर असं आपल्याला इथे बघायला मिळतं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हो सर, समजलंय. काही नवीन शिकलाय का, नवीन वाटतंय काही याच्या अगोदर वगैरे काही असं या प्रकारे कधी शिकायला भेटलं आपल्याला? दृष्टी संदर्भात कन्सेप्ट क्लिअर झाला की काही अडचण आहे? माहिती होतं पण इतकं क्लिअर नव्हतं, आज खूप क्लिअर झालं. कोणतीही गोष्ट आहे ना अशी क्लिअर करून प्रॅक्टिकली करून जर शिकली आणि एकदा जर समजली तर ती बऱ्याच काळ आपल्याला त्यावर विचार करायची अशी गरज नाही. आज म्हणजे डोक्यात फिट झालं एकदम. काही प्रश्न आहे इथपर्यंत कोणाचे? चालायचं पुढं? ओके, चालेल चालेल, ठीक आहे. हा, तर आपण पुढचं शिकवण्याच्या आधी एक पुढचे 5 मिनिटं घेतो. मला बऱ्याच लोकांचे प्रश्न, कॉल्स पण येत आहे कालपासून आणि मेसेजेस पण येत आहे आणि ती गोष्ट मी आज क्लिअरच करून देतो. हा, तर आज आपला हा दुसरा दिवस आहे क्लासचा आणि उद्याचा जो आपला दिवस राहणार आहे तर तो शेवटचा दिवस राहणार आहे क्लासचा. तर बरेचसे लोक मला कालपासून विचारतात, बऱ्याचशा लोकांना एक विषय काय असतो की जस्ट एक वेबिनार असेल या त्या वेबिनार मध्ये एखाद दिवस 2 दिवस काहीतरी शिकवतील आणि नंतर मग कोर्स लॉन्चिंग करतील आणि मग सांगतील की एवढी फीज आहे, एवढ्या एवढ्याला हजाराचा काही हजाराचा कोर्स आहे तो घ्या आणि तुम्ही आमच्या कोर्सला जॉईन व्हा. मला तसं करायचं नव्हतं. मी तुम्हाला शिकवणार आहे, मी कोर्स पण लॉन्च करणार आहे, पण माझी इच्छा होती शेवटच्या दिवशी करायची. पण बऱ्याचशा लोकांना घाई झाल्यामुळे
त्यांना ऑनलाईन राहायला काही त्रास होतोय की काय मला हेच कळत नाही, तर त्यांच्या आग्रह खातर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच आपण कोर्स लॉन्च करून टाकू, कारण उद्या पण आपल्याला शिकायचंय. म्हणजे आज कोर्स लॉन्च केला म्हणजे पुढचं शिक्षण नाही किंवा उद्या शिकवणार नाही अशातला काही प्रकार नाही. तरी पण तुमचे एक 5 मिनिट घेतो ज्यांना खूप उत्सुकता लागली आहे माझ्या कोर्सची. तर हे बघा, आपला हा जो कोर्स आहे 3 दिवसाचा आहे. काल एक झाला आपला, आजचा सेकंड दिवस झाला. आज आपण डीप मध्ये शिकलो, व्यवस्थित शिकलो. ही दृष्टी शिकल्यानंतर लाईफ मध्ये कधी तुम्हाला दृष्टीबद्दल विचार करायची गरज पडणार नाही, अशा प्रकारे शिकलो. थर्ड जो उद्याचा दिवस राहणार आहे, तो उद्या आपण मेन पॉइंट घेणार आहे, गोचर आणि महादशा एकत्ररित्या कसा यूज करायचा. आणि तुम्हीच तुमच्या कुंडलीत बघणार आहे कोणती महादशा तुम्हाला चांगली जाईल, कोणती वाईट जाईल. त्यानंतर आपण गोचरवर स्टडी करू, गोचर कसं बघायचं. 2 तारखेला गोचर झालं गुरुचं कर्क राशीमध्ये. या कर्क राशीचा पुरा फलादेश तुम्ही करून दाखवशाल म्हणून असे टूल्स आणि असे टेक्निक देईल. तर सगळा फलादेश तुम्ही करशाल. कोणत्या राशीला वर्षभर कसं जाईल, कोणत्या राशीला त्रास होईल, कोणत्या राशीचे काय फळ येईल, हे तुम्ही सांगशाल, मी नाही. फक्त काय, या 3 दिवसाच्या अभ्यासावर एवढे मी चॅलेंज देऊन सांगतो. फक्त उद्याचा दिवस क्लास जॉईन करा आणि काहीतरी एक नवीन टेक्निक शिका. तर बाय द वे आपण आपल्या कोर्स साठी हे करतोय. आपला हा कोर्स कम्प्लीट झाला. हे बघा 3 दिवसामध्ये जे शिकतोय ना, एक 10% पण नाही जे आपण पुढे शिकणार आहोत. हे 3 दिवसात जे शिकवलं हे 10% पण नाही. आणि आपण जे शिकलो ते एक पुरेपूर प्राथमिक लेवलचं ज्ञान आहे. हे 2020ला मी जी कुंडली बघायचं कसं शिकलो होतो ते ज्ञान आहे. यामध्ये मी खूप इनोव्हेट केलंय, खूप टाकलंय, त्यामध्ये खूप मॉडिफाय केलंय. आणि तो कोर्स आपण लॉन्च करतोय आणि तो आपल्याला शिकायचा आहे. तर यामध्ये आपला हा जो कोर्स राहणार आहे, स्क्रीन दिसतंय ना सर? हो सर. ओके. आपला हा जो कोर्स राहणार आहे, हे बघा, हा कोर्स आपला 1 महिन्याचा राहणार आहे. या 1 महिन्याचा जो कोर्स आहे तो प्रो लेवल कुंडली फलादेश ऍडव्हान्स प्रेडिक्शन लेवल सिस्टम आपल्याला या कोर्स मध्ये शिकायचंय. तर या कोर्सचा जो अभ्यासक्रम आहे, तर अभ्यासक्रम सांगतोय. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, तसं मी ग्रुपवर टाकेल. हे बघा, ज्योतिषशास्त्राला जे 80% किंवा 75% जे प्रश्न येतात ते म्हणजे येतात विवाहाचे, लग्नाच्या बाबतीतले खूप प्रसंग येतात. आणि मी हा कोर्स असा मॅनेज केलाय, असा मॉडिफाय केलाय, असा डिझाईन केलाय की हा कोर्स जर केला तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही, कोणताही कोर्स करायचं नाही. या कोर्स पासून तुम्ही सगळं प्रेडिक्शन करू शकता. आणि या कोर्सचे काही टूल्स आणि टेक्निक असेल ते तुम्ही कोणत्याही भावावर लावून त्या भावाचं फळ काढू शकता आणि त्या भावाचं प्रेडिक्शन करू शकता. तर पहिला यामध्ये आपण विवाहाचा विषय घेणार आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत विवाहाचे योग कसं असतं, विवाह कधी होईल, कसा होईल, कुठे होईल, कोणत्या दिशेने स्थळ येईल, होणारा जोडीदार कसा असेल, त्याचे रूप, रंग, स्वभाव, तो आर्थिक स्थिती कशी असेल त्याची. त्यानंतर तो सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट असेल का नोकरी करणारा असेल, खाजगी नोकरी करणारा असेल. त्यामध्ये विवाहामध्ये आणखी विषय येते का, एक लेट मॅरेज येतं, या अरेंज मॅरेज येतं, लव्ह मॅरेज येतं, इंटरकास्ट मॅरेज येतं. या सगळ्यांचा विषय येऊन कमी वैवाहिक सुख येतो, त्याचं रूपांतर डिवोर्स मध्ये होतो. विवाहाबद्दलची A to Z माहिती आणि विवाहाबद्दलचं A to Z प्रेडिक्शन आपण या पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. तो म्हणजे विवाह योग आणि विवाहातील अडथळे. तर इथे आपण विवाहाबद्दल असा कोणताही प्रश्न राहणार नाही तुम्हाला तर त्याचं उत्तर तुम्हाला कुंडलीत सापडणार नाही. ते कसं बघायचं, कसे फॉर्म्युलेज वापरायचे, कसे नियम वापरायचं, त्याची प्रॅक्टिस मी करून घेईन. सेकंड थिंग, दुसरा विषय येतो मला नोकरी कधी लागेल, माझं करिअर कसं हे होईल, मी कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी, मी नोकरी करावी किंवा व्यवसाय करावा, व्यवसाय करावा तर कोणता करावा, मी काय काय करावं, जनरल स्टोअर टाकावं, किराणा दुकान टाकावं, कपड्याचं दुकान टाकावं. तर करिअर मॅनेजमेंट म्हणून आपण एक टॉपिक ठेवलेला आहे. आपलं करिअर आपण कसं मॅनेज करायचं. तर या करिअर मॅनेजमेंट मध्ये आपण जे शिकणार आहोत की कुंडलीमध्ये डॉक्टर बनण्याचे योग काय असतात, शिक्षक बनण्याचे योग काय असतात, इंजिनियर बनण्याचे योग काय असतात, टीचर बनण्याचे योग काय असतात,
हेच नाही, तुम्ही ऍस्ट्रोलॉजर बनण्याचे योग काय असतात. तुमच्या कुंडलीमध्ये असं कोणतं योग आहे की तुम्ही कोणत्या शास्त्राचा अभ्यास करून त्याचा तुम्ही फलादेश करायला शिका, जेणेकरून तुमचं करिअरमध्ये ग्रोथ होईल. असा कोणता योग आहे तुमच्या कुंडलीमध्ये? ज्योतिषाचा योग तर आहे, ही जनरल दिसतंय म्हणून तुम्ही आज इथं आलाय आणि आज माझ्याशी क्लासमध्ये जॉईन झालाय. काहीतरी योग आहे तुम्हाला, एक तर 7.5 चालू आहे, शनीची महादशा चालू आहे, काहीतरी चालू आहे जेणेकरून तुम्ही आज इथे जॉईन झालाय. पण ह्या योगाला आपण कसं डेव्हलप करू शकतो? तुमच्या कुंडलीमध्ये वास्तुशास्त्राचा योग आहे का तुम्ही वास्तूचा अभ्यास केला तुमचं करिअर ग्रोथ होऊ शकतो? तर तुमच्या कुंडलीमध्ये ऍस्ट्रॉलॉजीचा नंबरोलॉजीचा योग आहे, तुम्ही नंबरोलॉजीचा जर अभ्यास केला तर तुम्ही नंबरोलॉजीचा अभ्यास करून फलादेश करून त्यामध्ये ग्रोथ करू शकता. की तुमच्यामध्ये असा योग आहे की तुम्ही फक्त वास्तुशास्त्राशी किंवा न्यूमरोलॉजीचे जे वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट जरी विकले तरी पण तुमचं करिअर ग्रोथ होऊ शकतो. हे जे टोटल करिअर मॅनेजमेंट आहे ना, एक करिअर मॅनेजमेंट म्हणून आपण टॉपिक निवडला आहे. यामध्ये आपण सगळे योग शिकणार आहोत, टीचर, डॉक्टर. जर डॉक्टर व्हायचंय, तुम्हाला MS करायचंय, MS करायचा योग आहे तुमच्या कुंडलीमध्ये. तुम्ही काय स्पेशलायझेशन करायचं तुमच्या करिअरमध्ये? MS कशात करायचं? हार्टमध्ये करायचं, ब्रेनमध्ये करायचं, की ते ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचं? असे काही योग, असे योग हे कुंडलीच्या ग्रहस्थितीतून निर्माण होता आणि त्या ग्रहस्थितीतून आपण अंदाज करून हे वर्तवू शकतो आणि आपण त्याचा फलादेश करू शकतो. इथं करिअर मॅनेजमेंट हा आपला एक टॉपिक घेतला आहे. यामध्ये तुम्हाला मी असे काही टूल्स अँड ट्रिक देणार आहे. एक करिअर मॅनेजमेंट म्हणजे काय, एक तुम्हाला मी हे सांगतोय, तुम्हाला पण यामध्ये वाटलं असेल असं कुठं असतं का, असं कुठं. जे लोक करिअर मॅनेज करतात ते लाईफ मध्ये सक्सेस होतात. करिअर मॅनेजमेंट म्हणजे करिअर मॅनेज करणं म्हणजे आपली कुंडली मॅनेज करणं. एक असते माणसाची कर्म कुंडली आणि एक असते लग्न कुंडली. लग्न कुंडली माणूस बदलू शकत नाही. लग्नात कर्म आपल्या जे नशिबात आहे ते तर होणारच आहे, पण कर्म कुंडली जर बनवले माणूस तर चांगले कर्म करून, योग्य कर्म करून आपलं लाईफ बदलतं, जेणेकरून त्याचा काही प्रमाणात हा लग्न कुंडलीवर पण होतो. तुम्ही काहीच नाही केलं, तसेच बसले, इन्कम सोर्स नाही, जीवन जगणार नाही, जगता येणार नाही, त्रास होईल. कर्म केले, पैसे केले, कमवले, कुटुंबाला दिले, आर्थिक उन्नती होईल, पुढे तुमची लेवल ग्रोथ होईल, कर्म बदलेल, व्यवसाय बदलेल आणि त्यानंतर त्यापासून तुमच्या मुलाचे आणि तुमच्या पत्नीचं भवितव्य बदलेल. कर्मकुंडली आणि लग्न कुंडली जे होणार आहे ते होणार आहे, त्यात काही शंका नाही. ते मी नाही बदलू शकत, कोणी नाही बदलू शकत, ते करण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. असं पण आपण जर कुंडलीला काय पाहिजे ते जर मॅनेज केलं तर ते होतं आपलं करिअर मॅनेजमेंट. त्यानंतर आपण बघणार आहोत पैसा योग, धन योग, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि सेकंड थिंग म्हणजे शेअर मार्केटचे योग पण मी यामध्ये शिकवणार आहे. कुंडलीमध्ये कोणते योग असले म्हणजे शेअर मार्केट करा किंवा नाही करू. त्यानंतर घर, गाडी, नोकरी, बदली, संतती योग यांचा आपण टाइम ऑफ इव्हेंट करणार आहोत. ही घटना कधी घडेल, घर घ्यायचं असेल तर मला घर घ्यायचं असेल तर माझे योग कधी आहे, गाडी मी कधी घेणार, माझं चालू आहे गाडी घ्यायची तर हा योग माझ्या कुंडलीमध्ये कधी येतो, त्याचा आपण ऍक्युरेट टाइम आणि इव्हेंट हे आपण कसं काढायचं आणि कसं ऍक्युरेट सांगायचं हे शिकणार आहोत. त्यानंतर दशा आणि गोचर, ट्रान्झिट हे बघणार आहोत. त्यानंतर ऍडिशनल ज्ञान म्हणून आपण रत्नशास्त्र, रत्नशास्त्राची बऱ्याच लोकांना आवड असते. कोणतं रत्न कधी वापरावं, कसं वापरावं, कोणत्या बोटात घालावं, पूजा कशी करावी, या रत्नशास्त्राचं सखोल ज्ञान आपण यात घेणार आहोत. यामध्ये आपण बेसिकली पंचांगाची थोडीफार माहिती बघणार आहोत आणि त्याचा उपयोग कसा होतो व्यवहारामध्ये ते पण बघणार आहोत. त्यानंतर इथे येतो उपायशास्त्र. सगळ्या ज्योतिषांना अडचण असते की उपाय काय द्यावा. प्रत्येक क्लायंटचं म्हणणं असतं मला उपाय द्या, काहीतरी द्या, कारण आपण काही दिलं, काही सांगितलं ते करायला तयार असतात. पण आपण काय द्यावा, कोणत्या ग्रहाचे द्यावा तर कसे द्यावा तर कितपर्यंत द्यावा हे आपण कन्फ्यूज होतो. तर उपायशास्त्र, कोणत्यासाठी कशाचा उपाय, काय उपाय, कोणत्या ग्रहाचं सेपरेशन, तुम्हाला एक उपायशास्त्र एक तुम्हाला मी लिस्ट बनवून देईन, या लिस्ट प्रमाणे तुम्ही उपाय द्यायचे. त्यानंतर अचूक कुंडली विश्लेषण सूत्र,
वन टाइम प्रिडिक्शन फॉर्म्युला. कुंडली बघितल्या तुम्ही सांगू शकता की याचं असं होणार आहे. असे काही ठराविक वन टाइम प्रिडिक्शन फॉर्म्युले असतात ते जेणे काय होतं, आपण कुंडली बघितल्या जर एखादा पॉईंट सांगितला तर समोरच्या जातकाचा ट्रस्ट आपल्यावर निर्माण होतो. ट्रस्ट निर्माण होतो. आपण एखाद्या वेळी चुकीचे सांगितलं तर त्याला ते खरं पण वाटायला लागतं. त्याचा ट्रस्ट निर्माण झाला, आपण सांगितलेले उपाय पण घेतो, आपण सांगितलेले रेमेडीज घेतो, जातांनी पाय पडून आपल्याला दक्षिणा देऊन द्या. ट्रस्ट खूप महत्वाचा. 1 लाखाचा 1 रुपयाचा चिंचोका 1 लाखाने विकलेला माणूस पण आज आहे. काय होतं, फक्त ट्रस्ट होता, माहोल होता. पण असं करू नका. असे वन टाइम प्रेडिक्शन जे आहे ते आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर ग्रहयोगानुसार भविष्य कथन कसं करायचं. आता ग्रहयोगानुसार भविष्य कथन का, 4था भाव 9वा भाव 12वा भाव कॉम्बिनेशन झालं, विदेशामध्ये सेटलमेंट. 4थ भावापासून काय बघतो आपण, घर बघतो. 9वा भावापासून काय बघतो, विदेश दौरा बघतो. कोणता दौरा, 7 समुद्रापारचा दौरा, लॉंग ट्रॅव्हल्स. यांचा संबंध आला 12व्या भावाशी. 12व्या भावातून काय बघतो आपण, परदेश बघतो. 4, 9, 12 फॉरेन सेटलमेंट. असे काही कुंडलीत योग असतात, ते घडून येतात, ते कधी ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचा परिणाम जीवनात कसं होतो, कोणत्या वेळेस माणसाने कशी टर्निंग पॉइंट आपल्या लाईफ मध्ये घ्यायची, आपली दशा काय चालू आहे, आपली स्थिती काय चालू आहे, कोणता भाव ऍक्टिव्हेट आहे, काय करतोय आपण, कोणत्या दिशेला जायला पाहिजे, आपण चाललो कुठे. दिशा बदला, लाईफ बदलते. कुंडलीला काय पाहिजे त्याप्रमाणे वागा, ते द्या. कोणतीच रेमेडीज करू नका. 100% लाईफ चेंज होणार. करिअर मॅनेजमेंटचं उदाहरण आहे. डॉक्टर अमोल कोले अगोदर डॉक्टर झाले, डॉक्टरकीमध्ये काही चाललं नाही, करिअर चेंज केले, सिनेमा सृष्टीत आले. राजा संभाजी त्यांची एक सिरियल होते, खूप नाव कमवलं, खूप हे केलं. डॉक्टरकी सोडून दिली, प्रोफेशनल डॉक्टर होते, डॉक्टरकी सोडून दिली, लाईफ चेंज केलं, म्हणजे नाट्य जगात आले, तिथं पण त्यांनी कमवलं. दशा चेंज झाली, लाईफ चेंज केलं, पॉलिटिक्स मध्ये गेलं, दशम भाव ऍक्टिव्हेट केला, सूर्य मजबूत केला, खासदार झाले. शिक्षण घेतलं डॉक्टरकीचं, आज ते पॉलिटिक्स मध्ये खासदार आहे. करिअर मॅनेज केलं, लाईफ चेंज झालं. डॉक्टरच राहिले असते तिथंच असते हॉस्पिटलमध्ये. निलेश साबळे डॉक्टर आहे, चला हवा येऊ द्या फॅन. आज जी चित्रमंदिर, जी टीव्ही, जीवर सगळ्यात जास्त अधिकार आहे ते निलेश साबळेच आहे. याला म्हणतात करिअर मॅनेजमेंट. तर ओके, त्यानंतर आपण प्रॅक्टिकल लाईफ आणि सखोल मार्गदर्शन घेणार आहे. यामध्ये मी तुम्हाला नुसतं शिकून मोकळा नाही होणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सपोर्ट पण देणार आहे. मी जे शिकवलंय ते तुम्ही इम्प्लिमेंट करा, तुम्ही वापरा. जिथे जिथे अडचण येईल तुम्हाला मी कमीत कमी 2 महिने तरी व्यवस्थित सपोर्ट देईल. एखाद्या वेळेस मला कडनं लेट झालं पण 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या व्हॉट्सअपवर असेल तर कॉल करेल, नसेल तर व्हॉइस मेसेज टाकेल. तुम्हाला एकटं सोडणार नाही, इम्प्लिमेंट करायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर हा जो कोर्स आहे, तो जो कोर्स चालू होतोय आपला, तर हा कोर्स कोणासाठी आहे, हा विषय त्यांच्यासाठी आहे त्यांना अचूक फलादेश करून आपलं करिअर आणि व्यावसायिक ज्योतिषी बनायचं, करिअर ग्रोथ करायचं. हा कोर्स आपला आठवड्यातून 3 दिवस राहणार आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. आणि तो राहणार आहे रात्री 8 ते संध्याकाळी 9 या वेळेमध्ये. तर हे कोर्स झालं, हा तर मी तुम्हाला सिलेबस दिलाय, हा सिलेबस तर मी तुम्हाला शिकवणारच आहे, एवढं तर शिकवणार आहे, यामध्ये परफेक्शन करणारच आहे. पण यामध्ये मी आणखी तुम्हाला बोनस टिप्स देणार आहे. तर त्या टिप्स कोणत्या, तर हाऊ टू हँडलिंग ऍस्ट्रोलॉजिकल क्लायंट. समोरचा क्लायंट आपल्याकडे आला, त्याला हँडल कसं करायचं, त्याला आपल्याकडे एखादं प्रोडक्ट आहे कसं विकवायचं, त्याला रेमेडीज कशी द्यायची. आपल्याकडनं तो येऊन गेला, त्याला फरक नाही पडला, तो परत आला, त्याच्या प्रश्नाला आपण उत्तर कसं द्यायचं. आपल्याकडनं तो सुटू नये, दुसऱ्या ज्योतिषाकडे जाऊ नये,
म्हणून त्याला कसं हँडलिंग करायचं, त्याची पत्रिका बघताना किती बोलायचं त्याच्याबरोबर, कसं बोलायचं की जेणेकरून अर्धी माहिती तोच सांगेल आपल्याला. बोलण्यात पण फार कला असते. असा एकच प्रश्न विचारा की त्याच्या लाईफचा अर्ध तोच सांगतो आपल्याला, जास्त बोलूच नका. तुमचं हे काय तसं काय, जास्त त्याला बोलू द्या, त्याच्याकडनं ऐका, कुंडली बघा, कुंडलीत खाली बघा तो बरोबर बोलतोय की वाईट बोलतोय. असे काही टूल्स टेक्निक आहे. कस्टमरला कसं हँडल करायचं, क्लायंटला कसं हँडल करायचं, कसं बोलायचं त्यांच्याकडून, जिथं आपण अडकलोय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढून घ्यायचं त्याच्याकडनं. काय विचारायचं त्याला, कसा अलगद प्रश्न विचारायचा, तरी ते कसं हँडल करायचं हे मी तुम्हाला बोलण्यातून शिकवणार आहे. जिथे जिथे पॉईंट्स वापरेल तिथे तिथे शिकवणार. त्यानंतर आणखी एक पॉईंट मी तुम्हाला माझ्याकडनं देणार आहे, तो म्हणजे टिप्स, म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. तुम्हाला जर करिअर ग्रोथ करायचं असेल तर सोशल मीडियाला ऍक्टिव्हेट होणं खूप गरजेचं आहे. असे किती लोक आहे की जे सोशल मीडियाला आज पण फॉलो करताय, त्यांची ऍड चालते, त्यांचा सोशल मीडियाला ते ग्रोथ करताय. आहे का कोणी असं सोशल मीडिया ऍड वगैरे चालवतो आपली ज्योतिष शास्त्राची, त्यांना क्लायंट वगैरे येत आहे कोणी असं? मी काय प्रश्न नाही विचारणार आहे, असेल तर हो म्हणा, नसेल तर राहिलं. कारण सोशल मीडियाला आता खूप जण, हे बघा सोशल मीडिया होते, माझी ऍड दिसली, तुम्ही जॉईन झाला, तुम्ही पनवेलचे असाल, परभणीचे असेल, मी घरातून बसून बोलतोय, मी तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही माझ्यापर्यंत नाही आलो. तसं आपल्याला क्लायंट्स पर्यंत पोहोचणं आहे, त्यांच्यापर्यंत जाणं आहे, त्यावेळेस आपण आपलं करिअर ग्रोथ करू शकतो आणि त्यामध्ये आणखी अर्निंग सोर्स आपल्याला वाढवू शकतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत, अभ्यास समजला आहे? काही प्रश्न आहे का या व्यतिरिक्त? मी एक वेळेस परत अभ्यासक्रम दाखवतो स्क्रीनवर आणि फक्त 1 मिनिटाचा ब्रेक घेतो. तोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रम बघा, काही प्रश्न असेल तर तयार करून ठेवा, मी लगेच आलो. हॅलो, आवाज येतोय सर? आवाज येतोय ना माझा? हो सर. हो सर. ओके ओके. काही डाऊट्स आहे का कोणाचे? ओके, फी किती आहे सर? ओके, बरं मी आता आपल्याला एक चान्स देतो. चान्स म्हणजे असा की मी जर काही विचारलं, कोणाला जर बोलायचं असेल तर फक्त आपला जो माईक आहे अनम्यूट करायचा, बोलायचं आणि परत बंद करायचं. ठीक आहे? तर आता मला सांगा, हा एवढा अभ्यासक्रम आहे, पहिले हे एक सांगा की तुम्हाला या कोर्सचं डिझायनिंग कसं वाटलं?
की यामध्ये काय असं तुमचे काही स्पेसिफिक असं आहे का यामध्ये आणखी हे ऍड करावं असं? कोणी सांगू शकतो, बोलू शकतो? बर, कोर्स कसा वाटला ते एक सांगू. चांगला वाटला, आवडला की नाही आवडला की नाही, काही असं कोणी हे देऊ शकतो त्याचं? चांगला वाटला सर, खूप चांगला वाटला. सारंग सर. कुठून बोलताय सर आपण? पनवेल. पनवेल. खूप छान आणखी वाटलं. आणखी कोणाला सर? कोण कोण दिसतंय? नाव घेतलं चालेल मी असं? कारण मला आज बोलू द्या हो, मी 2 दिवस झालो बोललोच नाही तुमच्या, मला बोलायची फार सवय. मला पण बोलायला कोण नसतं, रोज 24 तास ते असते. विद्या भोसले मॅडम. छान आहे सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. ओके, छान आपण आहे. कुठून? ओके, कुठून बोलताय मॅडम आपण? सातारा. ठीक आहे, आता एक गेस करा. आपण कोर्स बघितला, टायमिंग बघितलं, हे बघितलं. आता मी जो प्रश्न विचारेल त्याचं खरं मन मोकळेपणाने उत्तर द्या. मला आवडेल ते. तुम्ही चांगलं द्या, वाईट द्या, त्याने फक्त उत्तर द्या. एक गेस करा, हा जो कोर्स आहे आपला, या कोर्सची किंमत काय असेल असं काय वाटतं तुम्हाला? एक जनरली मत काय वाटतं तुमचं? प्रत्येकाने सांगा आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे काय असेल या कोर्सची किंमत, काय असेल? हा कोर्स असा जॉईन केलाय, किती असेल? आपला या 2 दिवसाचा अनुभव झाला क्लासचा, तुम्ही शिकले, 2 दिवसापासून मी तुमच्या बरोबर आहे, माझा स्वभाव कळाला तुम्हाला, क्लासचं व्हॅल्युएशन कळालं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक गेस करा बरं. तुमचा गेस किती क्लिअर निघतो ते तरी बघू आपण. एक गेस करा की या कोर्सची फीज किती असेल? किती लोक आहे? सारंग सर, तुम्ही अनुभवी व्यक्ती आहे, किती असू शकते या कोर्सची फीस? हो, मागे केलाय क्लास तुमचा मी, 2 ओके. केले. नीलिमा मोर मॅडम 15,000. आणखी कोणी? स्वामी सर, काय वाटतं आपल्याला या क्लासची फीस किती ठेवायला पाहिजे? अनम्यूट करा, अनम्यूट करा. आवाज येत नाही सर तुमचा. हॅलो, नमस्ते सर. हा, नमस्ते सर. सर काय वाटतं तुम्हाला या मला क्लास? सर, आता मी कालपासून तुमचं जे लेक्चर अटेंड करतोय वेबिनारचं, तर तुम्ही शिकवण्याची पद्धत, बोलण्याची लय आणि समजून सोप्या भाषेमध्ये सांगण्याचं जे तुमचं मार्गदर्शन आहे, तर ते मला प्रथमतः खूप छान वाटलं. आणि जे आता तुम्ही टॉपिक वाईज जे आता सुरुवातीपासून जे शेवट तुम्ही प्रो कुंडलीचं जे आपण तुम्ही शिकवणार आहात, याची फी तर मला वाटतं की मोर दॅन 50,000 अबाव असेल, असं माझा एक अंदाज आहे. कारण एवढं अॅक्युरेट मार्गदर्शन परफेक्ट तुम्ही देत आहात, त्यामुळे मला वाटतं की ओके. 15,000 जास्त असेल. ओके, रश्मी मॅडम म्हणताय की 9,999. ओके. आणखी कोणी आहे? कोणी मार्गदर्शन करू शकतं आणखी कोणी? रमन काढू तर 5 ते ठीक आहे. 6,000 असेल शकतं. ओके, 5 ते 6,000. 10 ते 15,000. हे बघा, कोर्सची फी बघून कधीच कोर्स जॉईन करू नका कुठे. त्या कोर्समध्ये काय कंटेंट्स आहे, शिकवण्याची स्टाईल कशी, त्यांनी शिकवून पण आपल्याला समजतंय की नाही हे बघणं गरजेचं असतं. प्रत्येक कोर्स हा असाच निवडायचा असतो. तो शिकवतो चांगला आहे, त्याची लँग्वेज जर इंग्लिश आहे तर आपल्याला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे तो शिकवतो कसा आहे आणि ते समजतं कितपत आहे आपल्याला, यावर कधी पण कोर्स निवडायचा असतो. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो कोर्स ठेवला आहे आपण आणि या कोर्सचं जे स्ट्रक्चर केलंय
ते आपण सगळं जर बघितलं तर अगदी एक नॉमिनल फीस ठेवलेली आहे. त्या नॉमिनल फीस ठेवण्यामागचे पण काही रहस्य, काही गूढ आहे माझ्याकडे, की मला एवढीच फीस ठेवायची होती. आणि ही फीस जी आहे, मी तुम्हाला काही इथं प्रोडक्ट नाही विकत आहे हा. एवढा वेळ मी तुम्हाला हे करून ते करून काही एखादी ऑफर लॉन्च नाही करत आहे. तर तुम्ही, कारण हे ज्योतिषशास्त्र आहे, या शास्त्राची किंमत तुम्ही किती जरी दिली तर ती कमीच आहे. याची किंमत कधीच कोणी करू शकत नाही. तुम्ही काय, मी सुद्धा नाही करू शकत, कोणीच नाही करू शकत. पण ते शास्त्र आपण वापरत कसं आहे त्यावर या शास्त्राची किंमत आहे. एक जनरली आपण जी फीस ठेवली आहे, तर ती फीस मी आपल्याला सांगू इच्छितो की जे बघा, ती फीज आहे फक्त ओनली 5,500 रुपये. 5,500 रुपये फी आहे. यामध्ये पण सर्वसामान्यांना बघून, मी पण तुमच्यापैकीच एक आहे, मी काही एवढा मोठा नाहीये. मला पण ज्यावेळेस क्लास जॉईन करायचे त्यावेळेस माझ्याकडे पण पैसे नसायचे. मी याच्यातून निघून गेलो नाही. मी फक्त 5,500 रुपये फीस ठेवलेली आहे. ती पण तुम्ही वन टाइम पेमेंट केलं तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन पण दिलाय मी 2 इन्स्टॉलमेंटचं. ज्यांना खरंच जमत नसेल, काही प्रॉब्लेम असेल, ते 2 इन्स्टॉलमध्ये पेमेंट करू शकता. पहिली इन्स्टॉलमेंट क्लास चालू व्हायच्या आधी ते 3,000 रुपयाचं करू शकता. आणि दुसरी इन्स्टॉलमेंट क्लास चालू झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत राहिलेले 3,000 रुपयाचे इन्स्टॉलमेंट करू शकता. म्हणजे वन टाइम जर फीस भरली आपण तर 5,500 रुपये आहे फक्त. आणि 2 इन्स्टॉलमेंट मध्ये भरली तर फक्त 3 आणि 3 6,000. तर अशा प्रकारे हा कोर्स आहे. आणि हा कोर्स चालू होतोय तो आपला 15 जून पासून, म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून. ज्यांना पण ज्योतिष शास्त्रामध्ये मास्टर की करायचे आणि ज्यांना पण ज्योतिष शास्त्राचं ज्ञान अवगत करून प्रो लेवल कुंडली फलादेश शिकायचा आहे, त्यांनी हा कोर्स जॉईन करू शकता. ज्यांना पाहिजे ते करू शकता, कोणालाही बळजबरी नाही. ज्याला वाटलं मी माझ्या पद्धतीनं डिफाईन करू शकतो, सोडू शकतो. आणि जे मी शिकवलंय त्यावर तुम्ही जर इम्प्लिमेंट केलं तरी पण तुम्ही शिकू शकता. ज्यांना करायचं असेल त्यांनी या नंबरला पेमेंट करा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. आणि ही काही ऑफर नाही, सर्वांसाठी फक्त कधीपर्यंत 15 तारखेपर्यंत. 15 तारखेनंतर मी ऍडमिशन घेणार नाही, कारण 15 तारखेला मी क्लास स्टार्ट करेल. कोणी जर 17ला आलं तर मी त्याला घेत नाही, 18ला आलं त्याला घेत नाही. कारण माझा 1 महिन्याचा 1 क्लास, 1 तास आणि 1 मिनिट हा मी पुरेपूर क्लास साठी देतो. कोणी पण 1 मिनिट 1 सेकंद सुद्धा क्लास चुकवायला नाही पाहिजे. यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल. मी क्लासचा वेळ कधीच अपडाऊन डाऊन जाऊ देत नसतो तुम्हाला. तुम्ही हे बघा, हे 2 दिवसात तुम्ही माझ्याकडनं ते शिकलाय. 1 महिना जर माझ्या सोबत असेल तर विचार करा तुम्ही स्वतःला कुठं राहा, म्हणजे हे करेल. यामध्ये मी मला नाही सांगतोय की माझ्या बरोबरच नाही, ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाबद्दल जर आपण असा अभ्यास केला जो आपण ह्या 2 दिवसात केला, असा महिनाभर जर सलग केला तर नक्कीच आपल्याला अशी कोणतीच गोष्ट राहणार नाही तर जे तुम्ही कुंडलीत बघून सांगू शकत नाही. या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहे, कोणाचे प्रश्न आहे असेल तर सांगा, नसेल तर भरपूर वेळ झालाय. आपला जे राहिलेला भाग आहे तो आपण उद्या कव्हर करू आणि व्यवस्थित तुम्हाला कुंडली सोडून वाटेल. मी कोर्स आज लॉन्च केला म्हणजे उद्या क्लासला नाही असं नाही. मी जे सांगितलंय मी ती शिकून जाणार. आणि या कोर्समध्ये तुम्हाला फक्त एवढंच नाही भेटणार. माझी एक ते विषय असा आहे की मी जे सांगतो त्याच्यापेक्षा जास्त देत असतो. जे सांगतो त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही कधी, जे सांगतो त्याच्यापेक्षा जास्त घेतो. यामध्ये 1-2 क्लास मागे पुढे होऊ शकतात, चर्चा वाढली क्लास वाढू पण शकतो, किंवा एखादा क्लास नियर अबाउट तिथे राहून कमी होऊ शकतो. एखादी सुट्टी पडली तर 1-2 क्लास वाढू पण शकतात. नियर अबाउट 1 महिन्यामध्ये आपण हा पूर्ण डिफाईन कोर्स सादर करून घेऊ. ठीक आहे, काही क्वेश्चन आहे का कोणाचे? क्लास संदर्भात, शिकवलं संदर्भात, ज्योतिष संदर्भात, एनी ऑदर विषय, फक्त कुंडली बद्दल नका विचारू. माझं असं आहे, माझं तसं.
ते तुम्ही शिका आणि तुमच्या स्वतःच्या कुंडलीवर वापरा आणि आपल्या मुलाच्या करिअर मॅनेजमेंट करा, मॅनेज करा. म्हणजे शिकलोय त्यातून आपल्या करिअर, मुलांच्या करिअर मध्ये व्यवस्थित साईड निवडा तुमची, त्यांचे एज्युकेशन त्या पद्धतीने करा जेणेकरून ते फ्युचर मध्ये सक्सेस प्राप्त करतील. आपण पण त्या पद्धतीने वाटचाल करा. काही प्रश्न आहे का? असेल तर विचारा लोक. ते थांबायचं. बोर झाले का? आवाज येतोय ना माझा? हो, नाही सर्व क्लिअर झालाय सर, त्याच्यामुळे काही विचारून नाही राहिलाय कोणी. हा, नाही मला वाटलं आवाज येत नाही. आणखी कोणी नाही, इथे कोण दिसतंय मला? रेश्मे मॅडम, कसा वाटला आपला कोर्स? काय त्यामध्ये काय आणखी कमी जास्त वगैरे असं? नीड्रे ना? रश्मी नीड्रे मॅडम. मॅडम बोलायला शिका. ऍस्ट्रोलॉजरला बोलल्याशिवाय कोणी पैसे देत नाही. तुम्ही किती अभ्यास केला आणि तुम्ही बोललेच नाही तर जातक कधीच तुम्हाला पैसे देणार नाही. नमस्कार त्यावेळेस सर. नमस्कार. 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 छान शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सर तुमची. म्हणजे सगळ्या ज्या आहेत सगळं ते क्लिअर होत आहेत, कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या. खूप छान वाटलं. ओके, थँक्यू. कोर्स बद्दल काय वाटतंय तुम्हाला की या कोर्स मध्ये आणखी काही टॉपिक जे आहे जे तुम्ही फेस करताय आणि ते पण ऍड करायला पाहिजे? मला काही मार्गदर्शन करू शकता का कोर्स मध्ये? कोर्स छान आहे, सगळे टॉपिक छान आहेत, म्हणजे व्यवस्थित आहेत सगळे, म्हणजे सगळं क्लिअर होईल त्यामध्ये. हा, विद्या मॅडम तुमच्याकडे येतोय मी. काही सजेशन आहे माझ्यासाठी? छान आहे सर. ओके, आणखी कोणी? तर परत एकदा सांगतो, सोमवारपासून क्लास स्टार्ट होते. मी जास्तीत जास्त मंगळवार पर्यंत वेट करेल. बुधवार नंतर मी ऍडमिशन घेणार नाही. ज्यांना कोणाला जर क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणाची काहीही अडचण असेल, टायमिंग अडचण असेल, पेमेंट अडचण असेल, तिथं ऑप्शन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी काही अडचण असेल, शिकायची इच्छा असेल आणि ज्या माणसाला जर खरंच गरज असेल, कॉल करा, मदत करण्याचा प्रयत्न करेल. पण कोणाला ज्याला गरज आहे त्याला प्रामाणिकपणाने सांगा, मदत करेल. तुमच्या एका ऍडमिशननी काही फरक नाही पडणार. तुम्ही शिकलात तुमचा फायदा आहे, नाही शिकलात तुमचं नुकसान आहे. मला काही नाही फरक पडणार. मी परत नेक्स्ट बॅचला क्लास घेईन, तिथे ऍडमिशन येईल. मला जेव्हानी द्यायचं ते मला देत राहील. नुकसान इथं तुमचं आहे. 2-2 हजाराची 10 क्लास करण्यापेक्षा एकच क्लास व्यवस्थित करा. नॉमिनल फीज आहे 5,500 रुपये. वन टाइम भरली तर 2 इन्स्टॉलमेंट मध्ये काही प्रॉब्लेम असेल 2 इन्स्टॉलमेंट मध्ये भरा. 500 रुपये जास्त जातील. 15 तारखेच्या पेमेंट करा. इतका इझी आणि इतका सोपा मार्ग मला नाही वाटत कोणी करेल. लोक टायमर लावतात, टायमर 15-15 मिनिटं. त्यात ऑफर देतात. 15 मिनिटांमध्ये जर केलं तर 5,500 लागतो. उद्या जर केलं तर 15,000 रुपये ऍडमिशन. दिस इज नॉट. ज्योतिषशास्त्राची किंमत कोणीच करू शकत नाही. ते ऑफर विकण्यासारखे शास्त्र, असं मला तरी वाटतं. बाय माझं मत आहे. ठीक आहे सर, मग कोणाची काही अडचण नसेल, काही हे असेल तर मग थांबायला काही हरकत नाही. काही क्वेश्चन नसेल तर उद्या भेटू आपण. उद्या आपल्या पत्रिका घ्या, पत्रिका समोर ठेवा. आपण आपली उद्या फायनल आहे, जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा सांगतो, कोर्स चांगला आहे. असा कोर्स परत तुम्हाला भेटणार नाही. पुन्हा भेटू किंवा नाही भेटू, पण संधी आहे. संधीचं सोनं करा, शिकून घ्या, लवकर करिअर ग्रोथ करा, 4 पैसे कमवायला शिका. घरात प्रतिष्ठा असते, मान सन्मान मिळतो. बाहेर पण करिअर मध्ये ग्रोथ निर्माण व्हायला सुरुवात होते. ठीक आहे सर, मग कोणाचे काही प्रश्न आहे का? परत एकदा विचारतोय. अन्यथा मग थांबायला काही हरकत नाही. असं थांबायचं का? मग एक वेळेस कन्फर्म करा.
प्रश्न नसेल तर थांबायचं का? ठीक आहे, चालेल. कोणीच काही बोलत नाही, जास्त प्रश्न पडलेले दिसत आहेत. तर उद्याच्या क्लासला निश्चित हजर राहा. आजचा जो क्लास झाला त्यावर पण स्टडी करा, दृष्टी समजून घ्या. काही अडचण असेल आजच्या क्लासची, उद्या क्लासमध्ये निश्चित विचारा. आणि 7:45ला सुरू कर, जॉईंट व्हा. 8 वाजता आपण शार्प चालू करू आणि उद्या जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा सांगतोय, कोर्स संदर्भात माहिती असेल व्हॉट्सअपला वैयक्तिक मेसेज करा. काही अडचण असेल मदत करील. मदत करायची इच्छाशक्ती माझ्यात आहे, मी करू शकतो. अडचण फक्त ज्युनियन पाहिजे. उगाच काही सांगून काही हे करून हे करू नका. पण तुम्ही शिकाव अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे. आणि ते पण माझ्याकडनं शिकाव अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी 3-3 वेळेस पोस्ट करतो. या व्यतिरिक्त तुमची इच्छा, बोलण्यातून काही चुकलं असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असेल, कोणाला कळत न कळत त्रास झाला असेल, त्याबद्दल शनिचरणी प्रार्थना करून आपली क्षमा मागतो. आणि आजचा क्लास हा इथे संपला आहे असं जाहीर करतो. शुभरात्री. जय शनिदेव.